श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेश श्री सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता पूजित देव श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री रामासी करिता रणिभंगला रावण लज्जायमान अति उद्विग्न आलापन लंकेसी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधाने असणारा त्या ठिकाणी म्हणजे राजा रावण गर्वानं बळानं त्या ठिकाणी उन्मत्त झालेला होता आणि अशा अवस्थेत असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण आहेत आणि वानरसेना यांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी आवेशानं त्या ठिकाणी राजा रावण आला। पण वानरा पुढे पराजय पत्करावा लागला। लक्ष्मणजी पुढे असणारा पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला। आपल्याला यश त्या ठिकाणी येत नाही हे राजा रावणानं ओळखलं गेलं। अंतःकरणातून राजा रावण खिन्न त्या ठिकाणी झाला, दुःखी झाला। आपण पराजित झालो याचं दुःख मनाच्या ठिकाणी घेतलं आणि असणारी रणभूमी सोडली गेली। लंकेत राजा रावण म्हणजे परत आला। तीन दिन लज्जायमान राजा प्रवेशे लंका भुवन आठविता श्रीराम बाण धाकेची प्राण निकोप आहे। मग राजा रावण हीन दीन अवस्था त्या ठिकाणी झाले। उद्विग्न चेहरा त्या ठिकाणी झालेला आहे। चेहरा काळवंडला गेला। लाज त्या ठिकाणी वाटू लागली राजा रावणाला आणि डोळ्यासमोर सारखा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा त्रास दिलेला जो दुर्धर बाण आहे हा काही डोळ्यासमोरून त्या ठिकाणी जायला तयार नाही। सारखं त्या रामबाणाची आठवण त्या ठिकाणी येऊ लागली। धाक त्या असणाऱ्या रामबाणाचा राजा रावणानं घेतला गेला। जैसा विजेचा लखलखाट तैसा बाणाचा कडकडाट श्रीराम बाणे दशकंठ धाके यथेष्ट दाखत। जसा असणारा त्या ठिकाणी म्हणजे अंधार नाहीसा झाल्यानंतर जसा असणारा उद्या प्रकाश म्हणजे लाईटीचा त्या ठिकाणी पडावा, लख 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 असणार तेज त्या ठिकाणी पसरावं, तसं असणाऱ्या सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे बाणाचं त्या ठिकाणी दिसत होतं। आणि त्या बाणाची आठवण म्हणजे राजा रावण सारखं त्या ठिकाणी करू लागला। मनाच्या ठिकाणी त्या बाणाचा धाक घेऊ लागला। ब्रह्मदंडान चले निवारण तैसे निवार श्रीराम बाण तीही बाणी त्रासला रावण आक्रांते पूर्ण अतिदा
मग त्या ठिकाणी राजा रावणाने विचार केला, ब्रह्मदत्त असणारा माझा वरदाचा बाण होता, तोही व्यर्थ त्या ठिकाणी गेला. शस्त्र चाललं नाही, अस्त्र त्या ठिकाणी चाललं नाही. काय करावं? राजा रावण मनाच्या ठिकाणी खिन्न झाला, दुःख करू लागला. एवढंच नवं, असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा भेदरा राजा रावणानं घेतला गेला. थरथरा राजा रावण कापू लागला. सिंह मद गजार वंदळी, गरुड सर्पा करी चिरफळी, तेवी श्रीराम बाणजाळी, त्रासे तळमळी लंकेशा. मग राजा रावण एवढा तळमळ करू लागला, जणू की काय असणाऱ्या सिंहाचं आणि हत्तीचं युद्ध त्या ठिकाणी लागावं. आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे हत्तीची रवंदाळी म्हणजे सिंहानं त्या ठिकाणी करावी, किंवा असणाऱ्या गरुड आणि सर्पाचं असणारं युद्ध त्या ठिकाणी लागावं. त्या युद्धामध्ये असणाऱ्या गरुडानं म्हणजे सर्पाला छिन्न विछिन्न त्या ठिकाणी करावं. तसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आज मला त्या ठिकाणी केलं. याची चिंता राजा रावणाला वाटली गेली. अतिशय दुःख करू लागला, मोठमोठ्यानं बोंबलू लागला राजा रावण. वीर्य शौर्य रणसाटोप, रावणांगी खटाटोप, देखोनी श्रीराम प्रताप, भग्न दर्प लंकेशा. राजा रावणाच्या अंगी असणारा दर्प त्या ठिकाणी होता, अहंकार होता, गर्व होता. मी असणारा म्हणजे कैलास पर्वत म्हणजे निस्ता म्हणजे काकत असणारा म्हणजे त्या ठिकाणी कवेत घेऊन गदगदा म्हणजे दोन्ही हाताने हलविणारा. मी एवढा बलवान राजा त्या ठिकाणी होता. 14 चौकडीचं राज्य करणारा, अख्ख्या पृथ्वी तलावर जेवढे राजा आहेत तेवढ्यावर विजय गाजवणारा मी राजा रावण. पण सगळं असणाऱ्या माझ्या दर्पाचं हरण प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून दुःख करू लागला, चेहरा काळवंडला गेला. राजा रावण थरथरा कापून धाक घेऊ लागला. रणी भेदरला रावण, राती ओसनाये आपण, आले आले श्रीराम बाण, माझा प्राण घ्यावया. मग एवढी भीती असणाऱ्या प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी घेतली. रात्री सुखानं झोपावं म्हणलं तर झोपीत सुद्धा त्या ठिकाणी उसनायला लागला राजा रावण. आला आला राम आला, राम आला, लक्ष्मणाला बाण आला, रामाचा बाण आला, माझा प्राण त्या ठिकाणी घेऊ लागला. म्हणून झोपीतच राजा रावण त्या ठिकाणी ओसरू लागला. जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था, श्रीराम भय लंखानाता, अनेक काही नाटवे चित्ता, भयार्थता संत्रस्त. राजा रावणाला एवढी भीती त्या ठिकाणी वाटली. राजा रावणानं एवढा मनाच्या ठिकाणी धाक घेतला. जागेपणी जरी काही काम त्या ठिकाणी मनामध्ये करायचा विचार आला की आला राम, दचकूनच राजा रावण त्या ठिकाणी उठायचा. झोपीत असला तरी बी म्हणजे रामच त्या ठिकाणी दिसायचा आणि त्या रामाचा बाण त्या ठिकाणी दिसायचा. गाढ झोपीत असला, स्वप्न अवस्थेत असला की तिथं बी म्हणजे रामच त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसायचा. आणि झोपीतून ताट शिरी उठून उभा राहायचा आणि रामाला म्हणून आरडायचा त्या ठिकाणी. एवढं म्हणजे त्या ठिकाणी रामाच्या बाणाची भीती म्हणजे राजा रावणाने घेतली गेली. सुख नाही सुमन शेजेसी, सुख नाही स्त्री भोगापासी, श्रीराम भय रावणासी, अहर्निशी संतप्त. मग म्हणजे त्या ठिकाणी असणार एवढं अहर्निशी रात्रंदिवस राजा त्या ठिकाणी म्हणजे संतप्त त्या ठिकाणी झालेला आहे. काहीही कार्य त्या ठिकाणी करायचं म्हणलं की रामच त्या ठिकाणी दिसायला लागला. मग राजा रावणाला असणारं त्या ठिकाणी म्हणजे एवढं असणारं जागृती स्वप्नी सुसुप्ती राम त्या ठिकाणी भेटायला लागलाय. कशामुळं? जरी रामाला विरोध त्या ठिकाणी करत असला तरी भगवंत रात्रंदिवस डोळ्यासमोर दिसायला लागलाय. राजा रावणाचं किती श्रेष्ठ असणारं तपश्चर्या आज फळाला त्या ठिकाणी आलेलं आहे. असणारा भगवंत राजा रावणाला सोडूनच त्या ठिकाणी जायला गेला. का? राजा रावणाला मोक्षाला त्या ठिकाणी लावायचंय, सुपंथाला राजा रावणाला त्या ठिकाणी लावायचंय. भगवंतानं सुद्धा आस राजा रावणाची त्या ठिकाणी धरलेली आहे. राजा रावणाचं जीवन व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. जरी विरोध भक्ती राजा रावण त्या ठिकाणी करत असला तरी असणाऱ्या मोक्षाला राजा रावणाला भगवंत त्या ठिकाणी लावणार आहे. आपण एवढं म्हणजे रात्रंदिवस असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यात राहिलो. अखंड रात्रंदिवस म्हणजे त्या ठिकाणी सप्ताह केला. सप्त्यामध्ये अखंड रामनाम जप म्हणजे 16 म्हणून नाव त्या ठिकाणी दिलं. तरी म्हणजे रात्रंदिवस जरी रामनाम करीत म्हणजे 7 दिवस त्या ठिकाणी बसलं तरी राम सपना सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. नवद डोळ्यानं सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. पण रावणाला म्हणजे खाता पिता झोपता कांडिता दळता सारखा म्हणजे राम त्या ठिकाणी दिसायला लागला.
मग अशी एवढी अवस्था राजा रावणाची त्या ठिकाणी झाली. भयचकित राजा रावण झाला. ओसणून उठू लागला, थरथरा कापू लागला, रामाला म्हणून पळू लागला. रावण लज्जान्वित मणी बैसला हेमसिंहासनी, ज्या सिंहासनाच्या महिमानी येती लोटांगणी सुरवर. मग म्हणले एवढा धाक म्हणले राजा रावणानं त्या ठिकाणी घेतला गेला. सोन्याचं सिंहासन आहे, ज्या सिंहासनाचा महिमा म्हणले असणाऱ्या देवाला सुद्धा म्हणले त्या ठिकाणी कळला नाही. एवढा आघात असणारं सिंहासन आहे म्हणले राजा रावणाचं. ज्या असणाऱ्या सिंहासनाच्या पायऱ्या म्हणले नवग्रहाला त्या ठिकाणी म्हणले असणारा त्या ठिकाणी डांबून ठेवलेला आहे. आणि त्या नवग्रहाच्या पायऱ्या ज्या सिंहासनाला त्या ठिकाणी केलेल्या आहेत, अशा सिंहासनावर राजा रावण बसलेला आहे. तरी सुद्धा असणारं मन त्या ठिकाणी लागणं गेलं. सोन्याच्या सिंहासनावर बसला तरी मी मनामध्ये चिंता आहे त्या ठिकाणी. कोणीकडून राम येईल आणि कवा काटा काढेल याची धास्ती राजा रावणानं घेतलेली आहे. ते आसन महिमा समस्त रामे केली हताहत, ते आसनी लंकानात अतिस चिंता अनुतापी. मग म्हणले असणारं त्या ठिकाणी देवादी देवाला सुद्धा म्हणले त्या सिंहासनाचा महिमा त्या ठिकाणी कळला नाही. आघात असणारा महिमा आहे म्हणले त्या राजा रावणाच्या सिंहासनाचा. आणि एवढा महिमा असणारा एवढी कीर्ती म्हणजे त्या सिंहासनाची आहे. पण सगळी म्हणजे आज धुळीला त्या ठिकाणी मिळवली. एवढं श्रेष्ठ सिंहासन आहे, ज्या सिंहासनावर बसल्याबरोबर मनाला आनंद आणि जीवाला समाधान त्या ठिकाणी मिळत होतं. अशा सिंहासनावर जरी राजा रावण त्या ठिकाणी बसला तरी आनंद बी मिळणार, समाधान बी जीवाला त्या ठिकाणी मिळणार. सतत असणारी म्हणजे या चित्तेच्या ठिकाणी चिंता लागली की असणार सगळं म्हणजे सुख आनंद त्या ठिकाणी पळून जातो. तशी अवस्था राजा रावणाची झाली. इंद्रादिक सुरगण नित्य माझी बंदी जाण, श्रीरामे त्या मज करिता रण तृणसमन मज केले. राजा रावण मनाच्या ठिकाणी चिंता करू लागला, विचार करू लागला. जे म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. या इंद्रासहित म्हणजे 33 कोटी देवावर म्हणजे विजय त्या ठिकाणी गाजवला. आणि 33 कोटी देवाला असणारं म्हणजे मी बंदीखान्यात त्या ठिकाणी टाकलं गेलं. एवढी ख्याती म्हणजे त्रैलोक्यात माझ्या म्हणजे आजपर्यंत त्या ठिकाणी पसरली होते. पण सगळी कीर्ती धुळीला म्हणजे असणाऱ्या रामानं त्या ठिकाणी मिळवली. मला असणारं त्या ठिकाणी पराजित त्या ठिकाणी रामाने केलं. रामापुढे माझं बळ त्या ठिकाणी चलत नाही. राजा रावण चिंता करू लागलेला आहे. माझी पातांगवना चळी कांपती सुरगण, त्या माझा मनुष्यासी करिता रण तृणसमन मज केले. राजा रावण विचार करू लागला, काय माझ्या अंगी असणारं बल आहे, काय माझ्या अंगी असणारी ताकद आहे. मला पाहिल्याबरोबर असणारे 33 कोटी देव म्हणजे माझ्या चरणावर शरण म्हणजे त्या ठिकाणी येत होते. नव मला बघितल्यावर देवांच्या अंगावर सुद्धा काटा त्या ठिकाणी फुटत होता. एवढं माझ्या अंगी बळ होत. पण आज म्हणजे सगळं बळाचं हरण म्हणजे माझ्या रामानं त्या ठिकाणी केलं. मला पराजित असणाऱ्या रामापुढे त्या ठिकाणी व्हावं लागलं. इंद्रादिक सुरगण निवात कवच दैत्यगण, दानव मानव करिता रण अवध्य रावण मी सर्वता. एवढंच नाही, असणारा श्रेष्ठ अतिशय दुर्धर असणारा दैत्य म्हणजे निवांत कच नावाचा त्या ठिकाणी होता. तो दैत्य सुद्धा मला त्या ठिकाणी घाबरत होता. एवढंच नाही, असणारे देव त्या ठिकाणी युद्धाला आले. देवाला सुद्धा पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला. एवढं श्रेष्ठ बळ माझ्या अंगी त्या ठिकाणी होतं. पण सगळ्या बळाचं हनन म्हणजे रामाने त्या ठिकाणी केलं. गर्वहत माझी अवस्था रामापुढे झाली. यक्ष गंधर्व विद्याधर किं पुरुषादी पन्नग विखार, त्यांची युद्ध करिता घोरंदर दशशील अवध्य. एवढंच नाही, असणारं म्हणजे त्या ठिकाणी यक्ष गण गंधर्व किन्नर आहेत, पन्नग आहेत, नाग आहेत त्या ठिकाणी. ही सगळी म्हणजे निस्तर राजा रावणाचं नाव ऐकलं तर म्हणजे थरथरा त्या ठिकाणी कापत होती. हे कुणाच्याही हातून म्हणजे राजा रावणाचा अंत त्या ठिकाणी करता आला नाही. राजा रावण सगळ्याच्या पुढं अवध्य त्या ठिकाणी झाला. असणारा मरणच म्हणजे राजा रावणाला त्या ठिकाणी आलं नाही. एवढा श्रेष्ठ असणारा मी राजा रावण त्या ठिकाणी होतो. पण आज रामापुढे मला गर्वहत त्या ठिकाणी व्हावं लागलं. ऐसा अवध्य मी रावण श्रीरामासी करिता रण मज
मग एवढं असणारी श्रेष्ठ अंगवण माझ्यामध्ये आहे. त्रैलोक्य असणारा माझा दरारा आहे त्या ठिकाणी. त्रैलोक्यामध्ये कुणाची ताकद नाही राजा रावणाच्या पुढे यायची आणि युद्ध त्या ठिकाणी करायची. एवढा दरारा माझ्या अंगी असताना, माझी एवढी त्रिलोकात असणारी कीर्ती त्या ठिकाणी पसरली असताना, आज असणाऱ्या रामानं माझी कसपटा समान अवस्था त्या ठिकाणी केली. क्षुल्लक अवस्था माझी त्या ठिकाणी केली. कसपट मला त्या ठिकाणी मानलं गेलं. म्हणून राजा रावण चिंता करू लागलेला आहे. माझं देवनी जीवदान रामे सोडिले आपण, तो माझा जरी विंदिता बाण जाता प्राण निमिषार्धे. काय करायचं? जर रामानं असणारा बाण त्या ठिकाणी सोडला असता आणि मला मारायचं ठरवलं असतं, अर्धा क्षण सुद्धा त्या रामाला लागला नसता. अर्धा क्षणाच्या आत माझा असणारा काटा रामाने त्या ठिकाणी काढला असता. पण कृपळ असणारा राम आहे त्या ठिकाणी. माझ्यावर कृपा केली, मला असणारा सोडून मला त्या ठिकाणी दिलं. पण माझा जीव म्हणजे रामाने त्या ठिकाणी घेतला नाही. म्हणून राजा रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. सत्य बोलिला विभीषण रामबाणे घेईल प्राण, ते माझं प्रतिती आली पूर्ण करितारण रामासी. एवढं दुःख भोगल्यावर असणाऱ्या भावाची आठवण त्या ठिकाणी आली. खरा होता माझा असणारा सत्य सात्विक असणारा भाऊ विभीषण खरं बोलत होता. एवढं ज्ञान त्या ठिकाणी सांगायला आला, हिताच्या गोष्टी सांगायला आला की रावणा, रामाबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी जाऊ नको. रामाबरोबर वैर त्या ठिकाणी करू नको. रामाची सीता रामाला दे, नाहीतर राम एका बाणानं तुझा काटा काढील. असं विभीषणजी मला सांगत होता. ती खरं होतं. आज मला प्रायश्चित्त असणारी प्रचिती त्या ठिकाणी बघायला मिळाली. रामाने एका क्षणात माझा जीव त्या ठिकाणी घेतला असता, पण कृपळ वाटणाऱ्या रामाने मला चान्स त्या ठिकाणी दिला. एकदा सोललंय, माघारी लावलं. विभीषण गीत वाक्यात ते मी न मानीचे गरोन्मत्त, ते माझा आता झाले प्राप्त रण प्राणांत श्रीरामे. ज्या वेळेस माझा भाऊ मला असणारा हिताचं बोलायला त्या ठिकाणी आला, मी तुच्छ मानलं गेलो. मी प्रमाण त्या ठिकाणी केलं नाही, ऐकलं नाही. आणि आज हीच वेळ माझ्यावर त्याच्यामुळे त्या ठिकाणी आली. त्या दिवशी विभीषणजीचं बोलणं ऐकलं असतं तर आज ही वेळ त्या ठिकाणी आली नसती. म्हणून भावाचं हिताचं बोल त्या ठिकाणी ऐकलं नाही तर म्हणून आज मला एवढं असणार त्या ठिकाणी म्हणजे दुःख भोगण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. राजा रावण विचार करून दुःख करू लागलेला आहे. माझा विभीषण येते असता, तरी तो चुकविता आघाता, काय म्या करावे आता परमचिंता मज वाटे. मी महामूर्ख त्या ठिकाणी झालो. विभीषणजीचं असणारं हिताचं बोल त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि लात त्या ठिकाणी विभीषणजीला मारली. लंकेच्या बाहेर त्या ठिकाणी लावलं. असणाऱ्या विभीषणजीनं आपलं हित ओळखून रामाला शरण त्या ठिकाणी गेला. तोच विभीषण आज जर माझ्या संघ त्या ठिकाणी असता, माझ्या कैवारासाठी इथं असता, तर विभीषणजीनं मला असणारं मुक्त त्या ठिकाणी केलं असतं. मला युद्धाला सुद्धा त्या ठिकाणी येऊ दिलं नसतं. सगळं विभीषणजी मुळे असणारा आनंद त्या ठिकाणी मला मिळाला असता. पण आज काय करू? पाठीचा भाऊ त्या ठिकाणी अंतरला गेला. भावाचं ऐकलं नाही म्हणून मला एवढं दुःख भोगण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. भावाशिवाय कोण कोणाचं त्या ठिकाणी नाही. राजा रावण दुःख करू लागलेला आहे. चिंतेने होता ती उद्विग्न, आठवला कुंभकर्ण, त्याची उठवावया रावण, दाढी आपण प्रधान सैन्य. मग एवढी चिंता त्या ठिकाणी करू लागला, दुःख करू लागला. पाठीचा भाऊ होता, मी त्याला असणारं लाताळलं गेलं. म्हणून माझ्यावर एवढं दुःख भोगण्याची वेळ आली. विभीषणजीचा आठव मनामध्ये आला आणि त्याच वेळेस असणाऱ्या राजा रावणाला आपल्याला अजून एक भाऊ आहे याची आठवण त्या ठिकाणी झाली. मग विभीषण गेला तरी गेला. जो एक असणारा श्रेष्ठ बलवान असणारा आपला भाऊ कुंभकर्ण नावाचा आहे, त्याला तरी म्हणजे आता मदतीला त्या ठिकाणी बोलवू. म्हणून बिबी असणारा म्हणजे असणारा कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा त्या ठिकाणी राहायचा. मग असा असणारा भाऊ आहे, झोपलेला आहे. म्हणून राजा रावणाला आठवण त्या ठिकाणी आली.
दास दासी सेवक त्या ठिकाणी बोलवले गेले. आणणारे म्हणले त्या राजा रावणा, असणाऱ्या म्हणले कुंभकर्णाला बोलून. कुंभकर्णा तुर्बळी शीघ्र उठवारे काळी, राक्षस मारिले महाबळी रणकल्लोळी वानरी. लगेच आपल्या सेवकाला राजा रावण सांगू लागला, बघताव काय म्हणले, जावा रे लवकर. सगळ्या राक्षसाची रवंदळी म्हणले असणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी केली ना, अजून कशाची वाट बघायची म्हणले. आणा म्हणले त्या असणाऱ्या कुंभकर्णाला म्हणले झोपेतून उठवून म्हणले इकडे जावा लवकर उठवा म्हणले त्याला झोपेतून. वानरी करुणी कंदना विरूपाक्ष कंपना, प्रहस्त मारिला प्रधान जो जीव प्राण लंकेशा. अरे बघताव काय म्हणले त्या ठिकाणी आपल्या इथं नावाजलेली कीर्तिवान असणारी म्हणले त्या ठिकाणी विरूपाक्ष होता, कंपन होता, प्रहस्त होता. यांच्यासारखे दुर्धर वीर म्हणले असणाऱ्या वानरांनी म्हणले त्या ठिकाणी मारला. आता काय शिल्लक म्हणले त्या ठिकाणी राहिलाय म्हणले एक असणारा 6 महिने झोपलाय म्हणले, त्याला आणा म्हणले बोलवून, त्याला तरी कशाला झोपू द्यायचा आहे. श्रीरामासी रावण सम्मुख साटोपे करीता रण, गाये केला तृण समान ही नदीना मशकत्वे. अरे म्हणले बघताव काय म्हणले त्या असणाऱ्या कुंभकर्णाला जाऊन सांगा म्हणले तुमचा असणारा भाऊ राजा रावण म्हणले त्या राम लक्ष्मणाबरोबर युद्धाला त्या ठिकाणी गेलाय. 14 चौकडीचं राज्य करणारा तुमचा भाऊ राजा रावण आहे, पण रामाबरोबर युद्धाला गेला. रामाने कसपट समान म्हणले असणाऱ्या राजा रावणाची अवस्था त्या ठिकाणी केली आहे, म्हणून म्हणले जाऊन सांगा. ऐसे सांगोनी निर्वाण शीघ्र उठवा कुंभकर्ण, तो मारून राम लक्ष्मण आमचे प्राण राखीला. अरे एवढंच नाही, असणारा लवकर जाऊन राजा रावणाला असणारी हीन दीन अवस्था म्हणली त्या रामाने त्या ठिकाणी केलेली आहे. हे ऐकून जेणेकरून म्हणले त्या असणाऱ्या कुंभकर्णाला राम लक्ष्मणाचा राग त्या ठिकाणी येईल, तत्पर म्हणले भांडणाला त्या ठिकाणी तयार होईल, असं म्हणले त्या ठिकाणी बजावून म्हणले सांगा. आणि हिथं म्हणले काय त्या ठिकाणी जो आपला चल म्हणले असणारा त्या ठिकाणी असणाऱ्या रावणाच्या मदतीसाठी, म्हणून म्हणले रावणानं तुला बोलवलंय, म्हणून म्हणले निरोप देऊन सांगा. कुंभकर्ण बळीया बळी भिडत भिडता रणकल्लोळी, राम सौमित्रे सगळे गिळी करील होळी वानरा. अरे बाबानो तुम्ही लवकर जावा, त्या बिबी असणाऱ्या म्हणजे कुंभकर्णाला त्या ठिकाणी जागा करून म्हणले घेऊन या. कुंभकर्ण अतिशय बळी आलाय म्हणले त्या ठिकाणी, अतिशय अंगवान म्हणले त्या कुंभकर्णाच्या अंगी आहे म्हणले. तो आल्याबरोबर असणाऱ्या राम लक्ष्मणाबरोबर जास्त वेळ सुद्धा युद्ध करायला लागणार नाही म्हणले. थोडा वेळ युद्ध केलं की राम लक्ष्मणाचा काटा म्हणजे त्या ठिकाणी कुंभकर्ण काढील म्हणजे एवढी अंगात म्हणजे ताकद आहे त्याच्या, सगळ्या वानराला तर एका क्षणात म्हणजे त्या ठिकाणी गिळून टाकेल. कुंभकर्णाची रणवित्पत्ती आम्हा आहे परम विश्रांती, तो उठवावा शीघ्र गती लंकापती सांगत. म्हणून लंकेचा पती असणारा राजा रावण आपल्या असणाऱ्या दूताला सांगू लागलेला आहे, बघताव काय म्हणजे जावा, तोच एक म्हणजे मला असणारी विश्रांती देणारा, मला आनंद त्या ठिकाणी प्राप्त करून देणारा फक्त कुंभकर्णाचा आहे म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून उशीर लावू नका, लवकर जावा त्या कुंभकर्णाला म्हणजे उठवून आणा. निवारावया वानर विघ्न प्रबोधवाया कुंभकर्ण, सैन्य सेनानी प्रधान शीघ्र रावण पाठवी. मग त्या असणाऱ्या वानरांचं राम लक्ष्मणाचं निवारण करणं, म्हणून म्हणजे कुंभकर्णाला बोलवून आणण्यासाठी सांगितलं गेलं. मग आता कुंभकर्ण काय म्हणली लगेच, हे कुंभकर्ण उठ म्हणल्याबरोबर काय उठणार आहे का त्या ठिकाणी. मग म्हणजे त्याच्या बरोबर असणारं भजन पूजन कीर्तन त्या ठिकाणी करावं लागतंय. नाना प्रकारचं असणारं गीत गायन वाद्य म्हणजे त्या ठिकाणी करावं लागल. म्हणून म्हणले अनेक असणारे सेवक म्हणजे त्या ठिकाणी बोलविले, दासी त्या ठिकाणी बोलविल्या. आणि त्या असणाऱ्या कुंभकर्णाला झोपेतून जाग करण्यासाठी प्रबोधन करावं लागतंय. आपण भगवंताचं लक्ष आपल्याकडे म्हणजे त्या ठिकाणी विचलित करण्यासाठी हे असणारं म्हणजे आपण प्रबोधन त्या ठिकाणी करतोय. भगवंताच्या सानिध्यात जाण्यासाठी आपण प्रबोधन करतोय. पण राजा रावणानं सांगितलं त्या असणाऱ्या म्हणजे जेणेकरून कुंभकर्णाला आनंद होईल अशा प्रकारचा असणारा कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी आखान त्याला प्रबोधन करून म्हणजे झोपेतून जागा करा, म्हणून राजा रावण पाठवू लागला. ब्रह्मशापाची संपूर्ण कुंभकर्ण निद्रा दारुण, त्यासी प्रबोधवया रावण धाडी आपण प्रधान सेना.
मग म्हणजे असणारा कुंभकर्ण म्हणजे त्या ठिकाणी 6 महिने का झोपेत त्या ठिकाणी होता, तर पुढे म्हणजे सविस्तर कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. तर त्याला असणारा म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा असणारा शाप त्या ठिकाणी होता आणि या ब्रह्मदेवाच्या शापामुळे म्हणजे त्या ठिकाणी त्याला झोप म्हणजे त्या ठिकाणी होत होती. 6 महिने असणारा झोपीत होता त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्याचं असणारं प्रबोधन करण्यासाठी कुंभकर्णाला जागृत करण्यासाठी अनेक दूत आणि कुंभकर्णाच्या महालाकडे राजा रावण पाठवू लागला. प्रथम प्रबोध 7 मास कदाचित लागती 8 मास केव्हा केव्हा 9 मास एक वेळ 10 मास लोटले. मग त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागलाय, जा चाल, हाक मारली ना आलो माघारी. तसं काय नाही म्हणले, त्या असणाऱ्या कुंभकर्णाला जाग करण्यासाठी म्हणले 6 महिने लागतील आणि त्याच्यावरच विश्वास ठेवू नका. कवा कवा 7वी महिने म्हणले लागतील. 7वी 9 म्हणले 7 महिने झाले की तुम्ही माघारी याचा 8वी महिने लागतात, 9वी महिने लागतात म्हणले. महागा असं झालंय म्हणले, काय काय वेळेत तर 10 महिने लागले म्हणले त्या कुंभकर्णाला जाग करायला. सुखनिद्रा कोण शीघ्र उठवा कुंभकर्ण स्वय रावण गरजता. राजा रावण दूताला सांगू लागला, अरे म्हणले त्याला काय म्हणले सुखानं झोप द्यायची आहे म्हणले. ही तर माझ्या असणाऱ्या मुलावर म्हणले एवढं मरण म्हणले माझ्या उरावर त्या ठिकाणी आलंय. माझी मरण प्राय अवस्था त्या ठिकाणी झाली, ती काय म्हणले सुखानं झोपताय. जावा म्हणले लवकर आणि त्याला झोपेतून जाग करा. शक्र शिव तुल्य बळयासी उपयोग नये या समयासी व्यर्थ पोशिले मांसराशी रावणावेशी गरजता. राजा रावण आवेशानं त्या ठिकाणी गर्जना करू लागलेला आहे. आज ती काय किरकोळ आहे का म्हणले. दैत्याचा गुरु असणारे शुक्राचार्य आहेत, त्यांच्या बळा एवढा बळ म्हणले त्याच्या अंगी आहे. ही हलकं नाही म्हणले. उगा म्हणले त्याला काय नुसतं झोपण्यासाठी पोचलं काय म्हणले. मी आजपर्यंत काबाड कष्ट करतोय, नाही त्याची मुंडकी मारतोय, गोळा करून आणतोय, त्याला खाऊ घालतोय म्हणले. मग म्हणले आता तरी त्याला उठवा म्हणले, माझ्या असणाऱ्या मदतीला त्या ठिकाणी येईल. म्हणून दूताला राजा रावण सांगू लागला. ऐकोनी रावणाचे उत्तर प्रधान सेनानी निशाचर प्रबोधवया कुंभकर्ण वीर अवघे सत्वरा निघाले. लगेच असणारा राजा बोले, चल अरे या उक्तीप्रमाणे सर्व असणारी सेना प्रधान त्या ठिकाणी राजा रावणाचं वचन प्रमाण मानून कुंभकर्णाला जाग करण्यासाठी कुंभकर्णाच्या महालाकडे जाऊ लागली. अश्वसंभार गजगट रथ चालिले गडगडाट प्रबोधवया कुंभकर्ण स्पष्ट वीर वरिष्ठ चालिले. लगेच असणारे सेना प्रधान आपापलं रथ त्या ठिकाणी झुंपलं गेलं. रथामध्ये बसले, गडगड गडगड आवाज करत त्या ठिकाणी राजा असणाऱ्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी धाव देऊ लागले. कुंभकर्ण गृहात रिगता राक्षस समस्त अवघे चळचळा कापता जीवी दुख दुख दाकती. मग असणाऱ्या कुंभकर्णाच्या महालाजवळ असणारी राक्षस सेना प्रधान असणारी त्या ठिकाणी आले. पण कुणाची काय ताकद म्हणली कुंभकर्णाच्या महालात जायची त्या ठिकाणी होईना गेला. सगळी थरथर कापू लागले, भीती घेऊ लागले. आता ह्या बाबाच्या महालात जायचं म्हणजे काय सोपं आहे का म्हणजे जीवावर उदर होऊन जावं लागतंय. म्हणून राक्षस घाबरू लागली. पाताळ तळ विवरधरा तैसे वदना निशाचरा काळे करू शके अंधारा तैसी शरीरा काळी मा. मग म्हणले असणार त्या ठिकाणी म्हणले त्याचं तोंड म्हणले त्या ठिकाणी कसं होतं, जणू की असणाऱ्या म्हणले पाताळातलं जसं म्हणले विवर त्या ठिकाणी आहे म्हणले भलं मोठं, तसं विवरासारखं असणारं तोंडाचा जबडा आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि म्हणले असणाऱ्या पाताळात शिरल्यावर म्हणले तिथं काय उजेडाचा लवलेशी येणार आहे का. जसा काळा कुट्ट अंधार त्या ठिकाणी असतोय तसा असणारा देहाय म्हणजे काळ्या कोळशानं माखल्यासारखा. याने एवढा म्हणजे त्या ठिकाणी दिसायला काळा आहे आणि असणार म्हणजे त्या जबड्याचं तर मोजमाप नाही एवढा असणारा भयंकर जबडा म्हणजे त्या ठिकाणी आहे. काळे करू शके काजळा ऐसा बाह्य निखळ काळा ना तो कोळशियाचा घडला पुतळा किंवा ओतीला मोढ्याचा. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत, तुम्ही म्हणसाल काजळासारखा आहे का. काजळ सुद्धा थोडं पांढरं आहे म्हणजे त्या ठिकाणी,
पण ही काय म्हणली असणार ह्याला म्हणले कोळशानच म्हणले त्या ठिकाणी घडविलं का आपण जसं म्हणले शाडूची मूर्ती बनवता तसं म्हणले ही कोळशानच बनवलेली मूर्ती त्या ठिकाणी दिसायला लागली. आपटच्या दिपाड आहे त्या ठिकाणी दिसायला काळा भागार आहे आणि म्हणली विद्रूप म्हणले चेहरा आहे त्या ठिकाणी. एवढा असणारा कुंभकर्णाचं स्वरूप ग्रंथ करते सांगू लागले. मग म्हणले असणारे सेनापती प्रधान म्हणले रथाला असणार म्हणले त्या ठिकाणी हत्ती जुंपून आलेली होती, घोडी जुंपून आलेली होते. ती पुढे म्हणले जसं जसं म्हणले कुंभकर्णाच्या महालात त्या ठिकाणी जाऊ लागले तसं तसं ही बाबा झोपीत म्हणले असणारा श्वास म्हणले आत असणारा वळून घ्यायचा आणि एकदम म्हणले त्या ठिकाणी सोडायचा. आज श्वास वळायला लागला की ही सेना प्रधान म्हणले असणाऱ्या रथात सहित म्हणले हत्ती सहित म्हणले त्याच्या नाकात तोंडात म्हणले त्या ठिकाणी घुसायला लागलं. गायब म्हणले त्या ठिकाणी व्हायला लागली. नासिक रंध्रा माझारी अडकली आरडती करी मैसी गुंतले त्या माझारी निर्गम बाहेरी पुरेना. मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी कुंभकर्णानं म्हणले भला मोठा श्वास म्हणले त्या ठिकाणी घेतला की म्हशीच्या कल्पच्या कल्प म्हणले त्याच्या नाकात म्हणले त्या ठिकाणी घुसायची आणि नाकात घुसली की म्हणले नाकातल्या केसाला म्हणले त्या ठिकाणी अडकून पडायची आणि अडकलं की आतच म्हणले ब्या ब्या करीत म्हणले त्या ठिकाणी वरडायची. निर्गमन काय म्हणले त्या असणाऱ्या मसराला त्या असणाऱ्या म्हणले त्या ठिकाणी रेडकाला बाहेर काही येता येत नव्हतं. निश्वासाचा तीव्र वारा अश्वपदाती रथकुंजिरा वेगी उडविले अंबरा भोवती गरगरा आकाशी. मग म्हणले आज श्वास म्हणले त्या ठिकाणी घेतला की ही असणाऱ्या हत्तीची कल्पच्या कल्प म्हणले त्या ठिकाणी नाकात जायची, नाकात अडकायची आणि पुन्हा म्हणले उश्वास त्या ठिकाणी सोडला बाहेर म्हणले असणारी हवा म्हणले नाकातून तोंडातून सोडली की त्या हवेसरशी म्हणले असणारे घोड्याचे रथच्या रथ म्हणजे आकाशात म्हणजे त्या ठिकाणी घरघरा पालव पातोळ्यासारखं उडायचं. एवढं म्हणजे कोण त्या ठिकाणी थांबत नव्हतं, कोण शिल्लक राहत नव्हता. वावतळीत म्हणजे जसं असणारा पाला पातोळा उडावा तसं म्हणजे समोरच्या असणाऱ्या त्या ठिकाणी घोड असणारे रथ राक्षस म्हणजे त्या ठिकाणी उडून जात होते. राहता त्याच्या मुखांचा मुका जो तो पावे असुख अवघे झाले पराड मुका प्रबोधी दुःख राक्षसा. मग जी कोणी म्हणजे चुकून त्याच्या समोर त्या ठिकाणी राहील त्याचं मन म्हणजे त्या ठिकाणी किळसवाने यायचं. नाकावर तोंडावर म्हणजे त्या ठिकाणी कापड ठेवून म्हणजे त्या ठिकाणी बसायचे, किळस यायची. कुणा कुणाला उलट्या होऊ लागल्या त्याच्या तोंडातल्या वासानं. एवढेच नाही त्या ठिकाणी कंटाळवानं व्हायची, बाहेर म्हणजे त्या ठिकाणी पडायचे. राक्षसी करीती अति यज्ञ चुकोनिया त्याच्या श्वासावर्तन प्रयासे प्रवेशले भवन प्रबोधन करावया. मग काही काही राक्षसांनी म्हणजे असणारा पण त्या ठिकाणी मानला त्याच्या नाकासमोर म्हणजे जायचं नाही, तोंडासमोर जायचं नाही. म्हणजे तोंडासमोर गेलं की एकतर म्हणजे नाकात जातंय नाही तर म्हणजे उडून आकाशात जावं लागतंय. म्हणून म्हणजे त्याच्या आगलनी बगलनी म्हणजे त्या ठिकाणी घुसायला लागली. कसं तरी करून म्हणजे असणाऱ्या त्याच्या महालात प्रवेश म्हणजे राक्षसांनी केला. तिखट शस्त्रे तेजाळी तैशा उर्ध रोमावळी हात लाविता सर्वांग फळी कोणी जवळी येऊ न शके. मग म्हणजे असणारा आपणच्या दिपाळाय म्हणजे त्या ठिकाणी झोपलेला आहे. म्हणजे सगळ्या अंगावर असणारी केस आहे ती म्हणजे कशी आहे ती जशी असणारी धारधार म्हणजे त्या ठिकाणी तलवार असावी. त्या तलवारीचं टोक कसं म्हणजे धारधार त्या ठिकाणी असतं तसं तलवारीच्या टोकाप्रमाणे केस त्या ठिकाणी होत. म्हणून म्हणजे त्याच्या अंगाजवळ बी म्हणजे कोण जात नव्हतं. म्हणजे ती तलवारी सारखं त्या केसाचं वार म्हणजे अंगाला त्या ठिकाणी होत होत. म्हणून म्हणजे लांबनच बघू लागले. भयानक प्राण परिचार भयानक शरीर भार भयानक मुखात्युग्र भासे क्रूर सर्वांसी. त्याचं सगळं असणारं वर्तन भयानक त्या ठिकाणी होतं. प्राण परिचय ही तसा त्या ठिकाणी होता. श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा ही बी दुर्धर म्हणजे त्या ठिकाणी होतं. घ्यायला गेलं की म्हणजे समोर काय आहे बघत नव्हतं, सरळच नाकात ओढून घ्यायचं आणि बाहेर हवा सुटली की सरळच म्हणजे आकाशात गरगरा त्या ठिकाणी फिरवायचं.
आणि दिसायला बी आपडच्या दिपाडच्या ठिकाणी दिसलंय काळ्या कोळशासारखा देह उग्र असणारा चेहरा त्या ठिकाणी बगल त्याला भीती वाटायची थारथारा म्हणजे त्या ठिकाणी कापायचे एवढी भ्यासूर मूर्ती म्हणजे त्या ठिकाणी होते. कुंभकर्णाची क्षुधा दारुण सिद्ध भक्षण सता जाण भक्षिला उगे लंका भुवन या लागी भक्षण रावण दाढी. मग म्हणजे कुंभकर्णाचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे झोपेतून उठला की त्याला खायला त्या ठिकाणी पाहिजे होतं. मग दात नाही घासलं तर चालतंय, चूळ नाही भरली तर चालतंय, पण खायला त्या ठिकाणी लागत होतं. आणि समोर म्हणजे त्या ठिकाणी जर झोपेतून उठलं खायला जर काही नसलं तर सगळी लंका म्हणजे गिळंकरत करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्या कुंभकर्णाच्या अंगी त्या ठिकाणी होतं. म्हणून राजा रावणाने विचार केला ही हाका मारायला चालली ती उठवायला चालली ती आणि बाबा जर उठला तर म्हणजे त्याला जर खायला नाही वेळेवर मिळालं तर सगळ्या लंकेचा विध्वंस करीत सगळ्याला म्हणजे त्या ठिकाणी गिळंकरत करेल. म्हणून पहिल्यांदा राजा रावण त्यांच्या संघ म्हणजे त्याला भोजनासाठी खाण्यासाठी काय काय पक्वान्न पाठवू लागला. पक्वान्नांचे डोंगर अन्नांचे गिरीवर स्वयंरीची विविध शशिरा शुद्ध दुर्धरा कुंभकर्णा. नाना प्रकारचे पक्वान्न आहेत. 10 ताट पाठविले असल्याने म्हणचाल पर्वता एवढे ढीग त्या ठिकाणी लावले, काही असणाऱ्या अन्नाचे ढीग त्या ठिकाणी लावले, भाकरीचे असणारी ढीग पर्वता एवढे आहेत त्या ठिकाणी, चपातीचे आहेत, भाताचे आहेत, नवा दुसरे बी आहेत म्हणले. अन्ने तृप्ती नवे कुंभकर्णासी मृगवराह मेंढे महिषासी रावण दाढी भक्षवयासी बहुकळपांसी असंख्य. म्हणून राजा रावणाने विचार केला आताच्या दिवसात म्हणजे भाकरन चपाती वांगण आमटी कोण खायचा म्हणजे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कुंभकर्णाला म्हणजे त्या ठिकाणी लागत होतं म्हणजे वराह म्हणजे डुक्कर असणार म्हणजे त्या ठिकाणी डुकराच्या पंक्तीच्या पंक्ती नाही त्या असणाऱ्या म्हणजे व्याघ्र असणारे सिंह मोर लांडोर ह्यांची सुद्धा म्हणजे असणारं भोजन म्हणून राजा रावण पाठवू लागला. मद्याचे कोटी कोटी घाट तैसेच अशुद्धाचे लोट शीघ्र दाढी दशकंठ कुंभकर्णाचे तृप्ती लागी. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी मद्य म्हणजे त्या ठिकाणी झोपेतून उठलं की त्याला म्हणजे प्यायला लागत होतं. दुकानदाराची वाट म्हणजे त्या ठिकाणी धरीत होता. मग पहाट म्हणत नव्हता, सकाळ म्हणायचं नाही म्हणजे आड्यावर म्हणजे त्या ठिकाणी जायचा. म्हणून राजा रावणाने विचार केला ह्याला लय म्हणजे असणारा प्यायचा नाद आहे. म्हणून घागरी असणारं मद्य म्हणजे त्या ठिकाणी पाठवलं आणि चकण्याला म्हणजे वराहाचं मांस त्या ठिकाणी पाठवू लागला. राजा रावण असणारा त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णाची व्यवस्था करायला लागला. कुंभकर्णाची समाधान द्यावया लागी दशानन तांबुलादी सुमन चंदन धाडी आपण सुखार्थ. मग पुन्हा राजा रावणाने विचार केला एवढं म्हणजे असणारा त्या ठिकाणी मांस खाल्लं असणारं मद्य त्या ठिकाणी प्राशन केलं तरी बी म्हणजे समाधान व्हायचं नाही. माणसाला किती बी 16 प्रकारचं पक्वान्न त्या ठिकाणी भोजन दिलं आणि शेवटी म्हणजे पानाचा विडा नाही दिला की माणूस म्हणतोय त्यानं काय पान सुद्धा चारलं नाही म्हणते. साधा रुपयाचं पान सुद्धा म्हणजे खायला दिलं नाही, पाहुणचार केला नाही. म्हणून राजा रावणाने विचार केला माणसाला म्हणजे असणारा पाहुणचार पानानं म्हणजे त्या ठिकाणी होतोय. एवढं भक्षण केल्यावर असणारं तांबूल पान त्या ठिकाणी द्यावं. सुवासिक असणाऱ्या पानाचं विड बनवून म्हणजे राजा रावण म्हणजे कुंभकर्णाला पाठवू लागला. भक्ष भोजन पान घेऊन या प्रधान प्रवेशले कुंभकर्ण भुवन कंपायमान अतिधाके. मग कुंभकर्णाला भोजन करण्यासाठी भक्ष म्हणून म्हणजे असणारं मांस आहे असणाऱ्या म्हणजे दारूच्या घागरी त्या ठिकाणी पाठवल्या आणि असणाऱ्या म्हणजे सेना प्रधानाच्या हातात त्या ठिकाणी दिल्या. एवढं असणारं म्हणजे त्याला भोजन घेऊन म्हणजे सेना प्रधान जाऊ लागले. पण त्या कुंभकर्णाच्या महालात जायचं म्हणलं की थरथर म्हणजे कापू लागले. कुंभकर्ण निद्रा गोरंदर त्यासी बोधावया निशाचर मेघ कडकडे ऐसा गिरा गजर करती समग्र मानदी. मग म्हणले राजा रावणाचा भाऊ असणारा कुंभकर्ण म्हणजे त्याला गाढ म्हणजे निद्रा आहे त्या ठिकाणी. काय बी केलं तर उठत नाही.
म्हणून म्हणले उठविण्यासाठी असणारं जसं म्हणले पावसाळ्यात म्हणले असणारं म्हणले त्या ठिकाणी मेघगर्जना होती, गडगड गडगडाट त्या ठिकाणी होतोय म्हणले, तसा असणारा आवाज म्हणजे त्या कुंभकर्णाच्या भोवती उभा राहून म्हणजे राक्षस करू लागलेले आहेत. टाळगोळा मृदंग भेरी गिडबिडी वाजती अति गजरी शंख वाहिले निशाचरी दिदिल्या सुरी आरोळ्या. मग म्हणजे त्या ठिकाणी एवढ्या म्हणजे मेघानं आवाज करावा, गडगड म्हणजे असणाऱ्या ढगाचा आवाज त्या ठिकाणी यावा, तेवढा आवाज केला तरी उठण आणि हिथं टाळानं गिडबिड्यानं कवार कुंभकर्ण त्या ठिकाणी उठायचा. असणारं टाळ वाजवलं, असणारं पकवास त्या ठिकाणी वाजवलं, ढोल वाजवलं, टिमक्या वाजवल्या, तरी बी काय कुंभकर्ण उठना गेला. तवा म्हणले असणारा शंकासारखा ध्वनी म्हणले राक्षस त्याच्या भोवती उभा राहून करू लागली. अंकुशे गजा किरकिरीती दंडे उष्ट्र आरडती दीर्घ स्वरे खरबुंकती अश्वनी सती समकाळे. मग म्हणले राक्षसाच्या आवाजानं काय उठना गेला. तवा म्हणले असणारा त्या ठिकाणी म्हणले हत्ती आणले, घोडे आणले, गाढवं आणली, ती म्हणले असणारी आपल्या आपल्या स्वरानं म्हणले त्या ठिकाणी आवाज करायला लागली, वरडायला लागली मोठमोठ्यानं, तरी बी कुंभकर्ण जागा होईना. अश्वगज खर उष्ट्र हात देता निशाचर कुंभकर्ण निद्रासुर प्रबोध पर तो नव्हे. मग म्हणले असणारं त्या ठिकाणी म्हणले घोडे आणले, घोडे म्हणजे जेवढा आवाज आहे तेवढा त्या ठिकाणी काढून म्हणले असणारी वरडायला लागली. पुन्हा असणाऱ्या गाढवाचं भुकणं कसं आहे म्हणले त्या ठिकाणी गाढवं बी म्हणले त्या ठिकाणी भुकायला लागली, कुत्री भुकायला लागली, तरी बी किंचित सुद्धा म्हणले असणारा कुंभकर्ण जागा होईना. असुर खळबळले अत्यंत काष्ट तरटे टोनपे घात एक मुसळावरी घालीत एक हाणीत गदा प्रहारे. मग असणाऱ्या राक्षसाने विचार केला, एवढं म्हणजे ह्याच्यासाठी प्रयास केला, एवढा अट्टास करतोय, तरी म्हणजे बाबा त्या ठिकाणी उठणं रागाला गेली राक्षस बी. ह्याचं काय म्हणले असणारा मान ठेवायचा आहे म्हणले आता, आणि किती वेळ ह्याच्यासाठी वेळ घालवायचा आहे. घेतली मुसळ म्हणजे हातात, घेतलं म्हणजे भली मोठी धाडकी हातात, आणि म्हणजे बदा बदा म्हणजे फडवायला चालू केलं. हाणती गुडघे कोपरा एक लाता भीती त्याचे शरीर एक ते हाणीती मुगदरा एक ते दुर्धरा देती भुक्या. मग म्हणजे असणारी भली मोठी म्हणजे असणारी हातात न मायची लाकडं त्या ठिकाणी घेतली, मुसळ घेतलं, गदा त्या ठिकाणी घेतला, आणि असणारं म्हणजे पायाचं असणारं गुडघं बघायची, हाताची कोपरं बघायची, आणि असणारं म्हणजे त्या ठिकाणी एक अंगून ढकलायचं, वर्ण म्हणजे सपासप मार त्या ठिकाणी देऊ लागले. एक त्यावरी अति तांतडी सर्व शक्ती घाली ती उडी एक काष्टे घालून या बुडी आपल्या प्रौढी उचलती. तरी मी म्हणजे असणारा बाबा त्या ठिकाणी जागा होईना. म्हणून राक्षसाने विचार केला, ह्याला मारानं काय होत नाही म्हणजे उंच असणारी उडी घ्यायची, बदाबद म्हणजे त्याच्या अंगावर उड्या टाकायची. एवढं जरी त्या ठिकाणी केलं तरी किंचित सुद्धा कुंभकर्ण जागा होईना. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. सहस्र भेरी नाद कल्लोळत राहटीला समकाळ ब्रह्मशापे निद्रा प्रबळ नव्याळुमाळ प्रबोध. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुद असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे एकला उद्धरी याचं नवल काय. राजा रावणाने विचार केला, मी जर आता कालच प्रभू रामचंद्राच्या समोर असतो, मी गेलो असतो, माझा एकट्याचा उद्धार झाला असता, पण माझ्या मागच्यांचं कसं, झोपलेल्यांचं कसं, मला झोपलेल्यांचं परत जाऊन बरोबर लागेल. मग म्हणलं आमच्या भावांचं कसं, हा विचार राजा रावणाने केला, लक्षात ठेवा. आणि राजा रावण आपला भाऊ झोपलेला असतो, त्याला जाग करायचं, हा विचार राजा रावणाने केला. म्हणून उठवायचा प्रयत्न करू लागला. का उठाना, तर ब्रह्मदेवाचा शाप आहे, ब्रह्मदेवाचा शाप आहे. म्हणून हजारो वाद्य एकाच वेळेस वाजवायला चालू केली. आता इथं येसणाऱ्या काळाची काळा ते वाद्याची नाव आपल्या भाषेत ढोल म्हणा की 100 ढोल आणलं आणि दना त्याच्या कानापाशी वाजवायला चालू केला तरी बाबा उठाना. प्रबोधन पावे कुंभकर्ण तेने क्षोभणी राक्षस गण दीर्घ मुग्धरा घेऊन जाण
एवढं वाजवलं तरी उठा नाही. कसली झोप आहे बाबा मामले बाबाची. राग आला की राक्षसाला आंदा दोघा तिघांनी मुदगुल आणि बदा 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 महाराज चालू केलं. उरी शिरी सर्वगात्री काय हानी जयती निशाचारी कुंभकर्ण आणि द्रवारी प्रबोधनधारी आघाते. कोण मांडीला मारू लागलं, कोण गुडघ्यावर मारू लागलं, कोण घोट्याला, कोण पायावर, कोण असणार जिथं जागा जिथं घाव बसल तिथं कुंभकर्णाला मारू लागले राक्षस रागा रागा. पण ह्या अंगावरचा त्या अंगावर बी बाबा होईना. पिसावळवळती अंतरुणी तैसी राक्षसांची मारणी कुंभकर्णाचे काही न माणी सुखशयनी सुसुप्ती. सुखशयनी सुसुप्ती आपल्या भाषेत म्हणायचं ह्याला सुखशयनी सुसुप्ती म्हणजे गाढ झोप. याला आपल्या भाषेत काय म्हणतात का झोपला काय ह्याला म्हणायचं गाढ झोप सुसुप्ती म्हणायचं. एवढा झोपला एवढा सुसुप्ती झोपला. त्याला काय वाटायचं माहितीये का ते वर्ण मुदगुलाने मोठं मुदगुल मोठं असतं त्या मुदगुलाने झपक दिलं ना त्याला काय वाटायचं आपल्या केसात वा लिका पिस अशी गुळगुळ करतात काय की असं कुंभकर्णाला वाटू लागलं. एक झोटी धरणी आसुडीती एक केशाते ओढीती एक रागे कानिड सती तरी सुसुप्ती भंगेना. आता आपण झोपलेल्या माणसाला उठवायचं म्हणलं तर हलवून उठवतो. हलवून उठवला नाही. एक असं केसाला हिसक देऊन उठवायला लागलं तरी उठाना. एक केस धरून भरा भरा वाढायचं तरी उठाना. एक जणांनी तर काय केलं म्हणला कानात आपण काय करू म्हणला वळवळ वळवळ काहीतरी काळी घालू म्हणला उठण कानात. का राक्षसाने कानातच उडी टाकली तरी बी उठाना. 10 सहस्रा वीर विख्यात विक्रमे शरीर लोटित तेने कुंभकर्ण ऐसे होता पोटकुल होता सुख निद्रा. एवढा झोपलेला होता. हजारो राक्षस लाईनीत उभा राहिली आणि हजारो राक्षस अशी लोटायला लागली कुंभकर्णाला. उठा उठा म्हणून धोका द्यायला लागले. त्याला काय वाटलं माहितीये का गाढ झोपेत आपल्याला कोणतरी गुदगुलेच करते काय की बघा कसला कुंभकर्ण आहे. रावणा सांगती निशाचर प्रयत्न करिता घोरंदर जागण होय कुंभकर्ण वीर तेने दश शिर क्षोभला. राजा पळतच एक दूत गेला मला राजन भरपूर प्रयत्न केलं पण तुमचा दादा काय उठानाच उठाना. राग आला राजा रावणाला चला रे चला. शरीर दडपिता संभार जागा होईला कुंभकर्ण वीर गज दिदले सहस्र सहस्र शरीर भारे दडपावया. राजा रावण म्हणला तुमचे तिने उठला नाही उठला नाही. सोळा म्हणला ते आपल्या गोडाऊनमध्ये हत्ती हजारो हत्ती आणि नाचवा म्हणजे त्याच्या अंगावर हजारो हत्ती. आपण पाय कसं तोडवितो माणसाचं तसं हत्ती तुडवायला सुरुवात. निद्रा प्रबोधनी अति चतुर भरवसियाचे सहस्रवीर रावणे धाडिले प्रबोध कर देही निरंतर धावावया. मग काय केलं त्याच्यानंतर काही लोक असते दुसऱ्याची झोपमोड करणारी आपल्यासारखी कालवा करायचं झोपमोड करायची आहे का नाही. मग असं भरवशीची असणारी राजा रावणाच्या भरवशीची असणारी 1000 सैन्याने राक्षस बोलवली आणि त्यांना म्हणला आधी 1000 हत्ती पुन्हा 1000 माणसं आणि त्या राक्षसांना म्हणला जाऊ त्या कुंभकर्णाच्या अंगावर नाचा म्हणले उठण बाबा तुमचे चली तरी देही निरंतर धावता प्रबोधन होय कुंभकेता या काकुलती लंकनाथा होय धाडिता गजांसी. मग कुंभकर्ण असणारा मग तरी उठल म्हणून काकुल त्याला राजा रावण त्या 1000 माणसाला सांगायला लागला 1000 हत्ती आधी जाऊ द्या आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे जावा सगळी जण मिळून तू राजा रावण त्या कुंभकर्णाला तोडवा काही बी करा पण उठवा असं म्हणून राजा रावण काकुल घेऊन सांगू लागला. कुंजराणी निशाचर धावता कुंभकर्ण शरीर तेथे झाले चरित्र अति विचित्र ते का. जेव्हा 1000 हत्ती त्याच्या पाठी 1000 सैन्य कुंभकर्णाच्या अंगावर जसं एखाद्या पर्वतावर चढावं आपण तसं ह्यांनी चढायला सुरुवात केली. काय झालाय का कुंभकर्ण रोमावळी आता गजहरपणे महावता सहित उदय असताना कळे तेथ परिक्रमता घोरवणी. खरंय की अहो त्या कुंभकर्णाच्या अंगावरच केस आपण ऐकलं 16 केस जायचे 16 सारखं केस होत दाबना सारखं म्हणा की आपल्या भाषेत दाबना एवढे टोकदार मोठी मोठी केस होती. किती उंच असतात बघा. 1000 हत्ती गेलं का नाही. जेव्हा कुंभकर्णाच्या शरीरात घुसले हत्ती त्यांना वाटलं आपण कुठल्या तरी जंगलात जाणं पाहिजे. दिवस मावळतय कोणीकडे उगवतय कोणीकडे त्यांना काय कळणार अंधारात गायब झाले हत्ती. मागीला न देखती मागीला पुढील न दिसती
रोमा माझी अतिभ्रांती परिभ्रमती अवासवा. अहो मागच्याला पुढचा दिसना पुढच्याला मागचा दिसना. आपण कुठं आलो हेच कळना. उगा येड्यासारखी गार 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 आतल्यामुळे तिथंच फिरायचं तिथंच यायची. काय भानगडी बाबा म्हणजे दिवसभर फिरलो तरी तिथंच यायला लागली. अशी अवस्था माहुताची हत्तीची झाली. मार्ग न दिसे स्पष्ट मार्ग परतावया न कळे वाट. महावते सी गजगट पावती कष्ट चालता. चालून दमून निघली. कुठनं तरी बाहेर निघाल ना. कुठनच बाहेर निघाय जावाच नाही. किंवा असा गुतून बसले. इकडं जाय इकडे वाटा सर्व तिकडे गेली परत फिरून माघारी तिथंच यायची. काय भानगड आहे म्हणजे बाहेर निघायला जागाच पोटाना येईना. चालून दमून गेली. गज निर्बुजले किरकिरती महावते हाका देती. धावण्या कोणी तेथे न पवती परिभ्रमती अति दुःखी. अतिशय दुःख झाले. घरा आतल्या आतच फिरायला लागले. कुठं त्याच्या अंगावरच जागा दिसना बाहेर पडायला. हाती व्याकुळ झालं. चलून किर वरडायला लागले. आणि त्याच्यावर बसलेले तर माणसं म्हणजे ओ महाराज हाय का कुणी रस्ता दाखवायला. कुणी सुद्धा त्यांच्या धावण्याला येईना. म्हणजे बॉम्बला कसच न धरता न सावरता बुडाले नाभी महागर्त. गज पडिले संख्यात त्यासी प्राणांत तेथेची. काय सांगावा ती म्हणजे जरा रस्ता दिसतो काय की म्हणून छातीवरून अशी पोटापाशी सरकली. वा 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 काहीतरी रस्ता दिसते मागे पडत सरायला. म्हणून हिरीत सगळे बुचकडे कुंभकर्णाच्या त्या असणाऱ्या नाभी म्हणजे बिंबीच्या ठिकाणी हत्ती बी गायब आणि माहुत बी गायब. गज चालता अंगावरी म्हणती मर्दना अति चतुरी. निद सूर्या हाणिता तोंडावरी महामारी असंख्य संपली. मोजताच येत नाही एवढी त्या बिंबीच्या ठिकाणी गायब झाली. म्हणजे झोपलेला आहे म्हणजे त्याला तुडवू. काय जण सपासप तोंडावर सपक मारायला लागली. उठकी पाणी टाकायला. पाणी नाही टाकलं पण आपण पाणी टाकावं तसं जोरजोरच मारायला लागले. पण काय नाही लय झोपलेल्या माणसाला किती उठत नाही तसं उठना कुंभकर्ण. गज सैन्य देता हाक परतावया न सरे मुख. निर्भुजवने एक गज निश्चेक आणि माले. त्या हत्तीवरच सैन्य ना हत्ती चलून दमून गेले. काही त्या नाभीच्या ठिकाणी बुडून गेले. पुढं वाट नाही मागं वाट नाही. फिरून दमले आणि कित्येक जण केसात अडकूनच मेले. कुंभकर्णाच्या अंगावरी असंख्य गजा झाली बोहरी. तरी जागा नव्हे विवरी निशाचरी अकांत. या कुंभकर्णाच्या केसामध्ये कित्येक हत्ती संपून गेले. माहूत संपून गेले. पण तरी सुद्धा बाबा जागा काय होईना. राक्षस त्रासून गेली. सहस्रवीर बळेकरी वळंगले त्याच्या अंगावरी. अवघे तावरावरी लोमा माझारी अडकले. हजारो वीर म्हणजे असणार. जसं आपण शिडी चढून बिल्डिंग वर चढावं तसं म्हणजे हे बका वर चढली. कुठं कुंभकर्णाच्या छातीवर. आणि जेव्हा छातीवरची केसात अडकली ती काय झालं वाचा. पूर्व पश्चिमाते कोणा न कळे उत्तर दक्षिण. पुढारा केवते गमन पुनरागमन लक्षण. पुढे जायचंच त्यांच्या ध्यानात येणार. एवढी गुतड्या केसात गुतून बसली. पूर्व कुणीकडे पश्चिम कुणीकडे दक्षिण कुणीकडे काहीच कळेना. सैरा वैरा धावती निशाचरी. पडिले दोही काखे माझारी. काखवळा भीतरी राक्षस मारी निमाल्या. एवढी हिकडून तिकडं घाबरून पळायला लागली. घाबरता कुंभकर्णाच्या काकत घुसली. आता काकत घुसल्यावर कशाला वाचते ती. दबून जागच्या जागेवर मिली घुमटून. एक सम्मुख हृदयावरी पडिले श्वास यंत्री. येत जाता नासानद्री वायू चक्री मुदन करे. मग एक मध्ये जरा मध्ये आपण तोंडापाशी जाऊन गालात सापा मारू म्हणजे उठणकी म्हणजे बाबा गालावर मारायला जेव्हा चालू केले ह्याचा स्वाद गुरणा श्वास नाकात सोडायचा बाहेर घ्यायचा. तिची का 5-6 आलेली होती छातीवर बसाय. गाठ दिशी नाकात ना आतमध्ये जायची आणि श्वास सोडला की बाहेर घ्यायची. नाकात आत जायची बाहेर जायची. अशी कित्येक जण आत बाहेर चालू. ऐतशी नता राक्षस गण जागा नव्हे कुंभकर्ण. मग उपवा मांडीला कोण सूक्ष्म सान तो ऐका. असे कितीतरी प्रयत्न केलं तरी कुंभकर्ण काय जागा
होईना लय मोठं मोठं झालं उपाय म्हणले आता बारका उपाय करू म्हणजे आता काय लहान उपाय करतात ऐका कुंभकर्ण प्रबोधार्थ मांडिले स्त्रियांचे अनुगीत त्याही गीताचा वृत्तांत सावचित्त अवधारा आता लय सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म राहिलं माहिती आता डीजी मग म्हणले आता कुंभकर्ण जागा व्हावा म्हणून राजा रावणाने विचार केला आणि विचाराच्या भरात म्हणले असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणच्या अप्सरा बोलवल्या आणि ती अप्सरा आली कुठलं गाणं म्हणते कुंभकर्ण प्रबोधना करावया संगीत गायना नागकन्या गंधर्वकन्या राजकन्या आणविल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी गायन आणि संगीत लय जागा होते ना त्यांनी माणसं म्हणतात काय एवढं भारी भारी डीजे निघाले तर काय उगं निघाले तर काय माणसं जागी होते ती उगं जागची सुद्धा हलते ती कशाला झोप लागल म्हणून असणारा राजा रावणाने विचार केला गंधर्व कन्या बोलवल्या नागकन्या बोलवल्या राजेच्या असणाऱ्या कन्या बोलवल्या आणि काय सांगितलं गाव जाणती नाना कुसरी किन्नरी आणि खेचरी कुंभकर्ण मंदिरा माझारी त्वरे करी आणविल्या लय भारी गाणं गात्यात संगीत भारी वाजतंय त्या गाण्याच्या आवाजाने कुंभकर्ण उठवल आपल्या तो उठवाय गाणं म्हणत नाही ती झोपवाय गाणं म्हणते ती का नाही ती अंगाई गीत कधी म्हणते बाल झोपावं म्हणून इथं उठवावं म्हणून गाणे गायचे ती बघा उलट आहे का नाही मग म्हणजे उठवायचं म्हणून गाणं आणि संगीत वाजवायचंय म्हणून असणारे काही किन्नर आणले काही खेळचेर असणाऱ्या काशी मार्गाने सुंदर असणाऱ्या नागकन्या स्त्री आणलेल्या आहेत सगळ्यांना म्हणले जावा कशाला बोलले कुंभकर्णाला उठवाय जावा महालात कन्या आणिल्या सालंकार हेम भूमिका हेम मंदिरा ते बहुडला निशाचर घोरांबर गरजत मग अलंकार युक्त आणले सगळ्या स्त्रिया नटून आणल्यात नटून थटून आल्या म्हणजे स्त्रिया सगळ्या सोन्याने मडवून आणल्या आणि कुंभकर्णाच्या महालात गेले ह्यांनी डोकावून बघितलं बाबा झोपल्याला दिसतोय आत शिरल्या म्हणजे कशाला आणलंय गाणं आणि जेव्हा त्याचा घोरण्याचा आवाज ऐकला ह्यांनी गर गर आकाश दुमदुमू लागलं दुसरा आवाज कुठनं घरात नाही ना निसते ह्याच्या घोरण्याचा आवाज त्याच्या गोरा पुढे श्री गायना होवणी गेले तृणा समान ते देखोणी दशानना उपवान आरंभी मग त्यांना म्हणलं गाणं गावा ते निर्गीत गाणं गायला सुरुवात झालं झिंग 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 आलो तुझ्यासाठी उठवायला अशा प्रकारचं ती म्हणायला लागल्या आता त्याच्या घोरण्या पुढे ह्यांचं काय चालायचंय काहीच चाल ना आता त्याचा घोरण्याचा आवाज जास्त आणि ह्यांचा गाण्याचा आवाज कमी पडला मग त्याला काय किंमत राहिली का काहीच किंमत राहिली नाही राजा रावणाकडे जाऊन सांगितलं स्त्रीने राजन संपला तुमचा भाऊ का उठत नाही राजा रावण म्हणला थांबा दुसरा उपाय करतो घृताची रंभा मेनका नारायण दत्त उर्वशी देखा तिची मुख्यत्व देवणी देखा अष्टनायिका आणल्या म्हणले बाशी गंधर्व कन्या नागकन्या राजाच्या कन्या काय चालना आता म्हणजे स्वर्गातल्या अप्सरा आणून म्हणले असणारे घृताची आणली रंभा आणली मेनका आणली नारायणाच्या कृपाशीर्वादाने असणारी तयार झालेली उर्वशी आणली आणि अशा प्रकारच्या अष्टनायक आहेत स्वर्गाच्या ठिकाणच्या त्या गाढवाच्या लग्नातल्या अप्सरा बघितल्या का तुम्ही त्या अप्सरात असल्या नटलेल्या 8 बोलवल्या त्याची सांगे दशानना तुम्ही प्रबोधावा कुंभकर्ण नाहीतरी नाक कान छेदिना त्यावरी दंडिना खरा बोलवल्या त्या अष्टनायक ते म्हणले काय काम आहे काय काम नाही काहीच काम नाही फक्त आमच्या भावाला झोपट्याला उठवायचे म्हणजे उठवतात नाही जर उठवलं नाकन कान कापीन गाढवावर बसवीन आणि आमच्या गावातनं तुमची वरात काढीन ऐकोणी रावणाचे वचन अप्सरा झाल्या कंपायमान कुंभकर्णाचे भवन गेल्या ठाकून प्रबोधा राजा रावणाचं बोलणं अप्सरांनी ऐकलं आणि अप्सरा सगळ्याच्या सगळ्या कुंभकर्णाच्या महालामध्ये कुंभकर्णाला उठवण्यासाठी गेल्या सजनी विना श्रुती सन्नद्ध रागानुरागी साधिला नाद गाता विविध बोध प्रबंध नवे प्रबोध लगेच कुंभकर्ण सुस्वर असं विना गळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि विण्यात असणाऱ्या सप्त स्वरामध्ये सारे ग म प ध नि सा म्हणायला सुरुवात केलेली गाणी गायला अप्सरांनी सुरुवात केली कित्येक असणारा आलाप विलाप असणाऱ्या विण्यातून काढले गेले पण कुंभकर्ण काय उठायला तयार नाही कुंभकर्ण बरोबर आहे हा कुंभकर्ण घरे दारुणा त्या पुढे कळा विचित्र गायन अवघे गेले हरपण जेवी भानू पुढे खाद्योत आता एवढा कुंभकर्ण घोरत होता एवढा घोरत होता शेजारचा माणूस घोरत असला तर झोपील का शेजारचा येणार नाही अवघड परिस्थिती आहे
एवढं घोरत होता आणि त्या घोरण्यासमोर आता एखादा माणूस जर झोपला इथं घोरा लागला आणि किती बी ओरडू दे, काय होणार आहे? काहीच होणार नाही. तसं म्हणजे एवढा कुंभकर्ण घोरत होता आणि स्वर्गातल्या अप्सरा आल्या आणि त्यांनी गायला सुरुवात केलं. त्याच्या कानावर काहीच गेलं नाही. त्याच्या कानावर जसं म्हणले असणार सूर्याच्या त्याच्या पुढं खद्योत किड्याचं तेज चलत नाही, तसं अप्सराचं गायन कुंभकर्णाच्या घोरण्या पुढे चाललं नाही. पुढे काय चपेला उतरल्या का? सगळ्या काळा झाली सीन प्रबोधन पवे कुंभकर्ण तेने घृताची रंभ मेनका जाणा अति उद्विग्न भयभीत. एवढं गायन केलं, एवढं स्वरामध्ये गायन केलं, पण म्हणले असणाऱ्या त्या मेनकाचा आणि त्या घातेचा काही उपयोग झाला नाही. घाबरून गेल्या म्हणजे आता राजा रावणाला जाऊन सांगावं, तर राजा रावणाची काय शिक्षा आहे का? कुंभकर्ण श्री देहाची विटंबना रावण छेदिला नाक काना खरा रोहन अपमान. घाबरून गेल्या का? आपल्याच्यानी कुंभकर्ण उठला नाही. राजा रावणाचा दंड आहे आणि आपला देह स्त्रीचा आहे आणि ह्या स्त्री देहाला अपमानाची बारी येणार. नाक कान कापणार आणि गावात गाढवावर बसून आपल्या आता दिंड काढणार. उर्वशी झाली सावधान वा निजात्म मूळ जो नारायण त्याचे स्तवन आरधिले. मग असणं अपमान बरं आहे का म्हणले असणाऱ्या स्त्री जातीला? बरं नाही असणार. अप्सराने विचार केला आणि अप्सराने विचार केला, देखवी ऐकवी एक नारायण. चाली हे शरीर कोणाचे? सत्य. कुणाच्या सत्याने शरीर चालतंय? त्या नारायणाच्या सत्याने चालतंय, मूळ नारायण. आणि त्या मूळ नारायणाच्या सत्याने असणारं शरीर चालतंय. मग त्या मूळ नारायणाची आपण असणारी आराधना करू, त्याचं स्तवन करू आणि त्याला सांगू कुंभकर्णाला उठवा. ठीक का? त्याच्याशिवाय हलणार नाही, चालणार नाही. मी हलविल्या प्राण हले जगाचा प्राण त्याने हलल्याशिवाय हलत नाही. म्हणून त्या नारायणाचं स्तवन करायला उर्वशीने कशी सुरुवात केली आहे का? उर्वशी नारायण निज शक्ती कृपेने धाडिली स्वर्गाप्रती तीच नारायणाची स्तुती अनुताप वृत्ती अनुवादे. त्या भगवंताच्या नारायणाच्या कृपा आशीर्वादाने ही उर्वशी स्वर्गाच्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. स्वर्गात तिला स्थान मिळालं होतं आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्याला एवढं प्राप्त झालेलं आहे वैभव. म्हणून त्या नारायणाची स्तुती आपण करावी असा विचार अप्सरेने केला आणि पश्चाताप अंतःकरणाच्या ठिकाणी झाला का? तर त्याची असणारी विटंबना करणार आहे राजा रावण. मग त्याच्यापेक्षा अपमान झालं होण्यापेक्षा आपण भगवंताकडे वळू असा विचार केला आणि काय स्तुती करू लागल्या? भूतात्मा परस्पर तुझी सत्ता प्राण प्राचारा निमेषोन्मेषांचा व्यापार तुझे निसाचार चालतो. ऐका, प्रत्येक चराचरामध्ये भूत म्हणजे जीव मात्रामध्ये भूत आत्मा म्हणून वास्तव्य करणारा भगवंत, सगळ्यांच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करणारा, आत्मा म्हणून वास्तव्य करणारा. एवढंच नाही, सर्व असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी म्हणजे असणारा प्राणावर सत्ता तुमची आहे. चाले हे शरीर कोणाचे? सत्य. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आपलं तर काय हलणार आहे? काही हलू शकत नाही. असा सत्ताधीश असणाऱ्या प्रत्येक जीव मात्रामध्ये आत्मा म्हणून वास्तव्य करणाऱ्या आणि एवढंच नाही, निमिष निमिषाला, तासा तासाला नवं, मिनिटाला नवं, निमिष पळणे असणारा, सर्वांचं रक्षण करणारा आणि सर्व असणारा तुझ्या सत्तेने चालवणाऱ्या अशा ह्या भगवंता. भूती भूतात्मा तो वेदोक्त भूताचं बाय तू भगवंत तुझे भूते विधियुक्त सदा वर्तात निज करणी. भगवंता ए नारायणा नारायणा, सर्व भूतांच्या हृदयाच्या ठिकाणी आत्मा म्हणून वास्तव्य करणारा आणि एवढंच नाही, सर्व जीव मात्रामध्ये आतून आणि बाहेरून परिपूर्ण भरलेला. आतून बी असतो भगवंत, बाहेरून भगवंत आहे. तुम्ही म्हणता आतून असता नसता, बाहेरून नसता, टोचलेलं तरी कळलं असतं का? त्याला आहे की बोलतात नाही इंजेक्शन आहे का नाही? तेव्हा थोडा तिथला रांग घालू त्यात म्हणायचं, देवाला बाहेर बाजूला काढतात आणि मग त्यांचा कार्यक्रम चालू करतात आणि तिथं देवाने पुरत आला म्हणजे कळणार नाही का? बोलतात नाही, विषय संपला मग म्हणतात आला देहावर आला.
आला देहावर आला, असा आतून आणि बाहेरून परिपूर्ण भरलेला प्रभू रामचंद्र भगवंता तुम्ही आतमध्ये असणारा, म्हणून असणारा सर्व असणाऱ्या भूत जी काय असणारे जीव मात्र आहे, ती जीव मात्र म्हणले सदा आनंदित वागणूक त्यांची चालली जाते. कसे? आपल्या कर्मानुसार. नाहीतर सगळी एकसारखी फाउंडेशन असती, सगळी दिसायला एकसारखी असती, भगवंतांनी वेगवेगळी बनवली नसती त्याच्या कारखान्यातनं, सगळी एकसारखीच असते. तर सापडलं असतं कोण कोणाला? अंगठा द्यायचा लय आडमोठाई माणसं म्हणली असती. पहिला अंगठा करायचं म्हणजे लय आडमोठ म्हणायची का नाही? आता अंगठ्याशिवाय काम चाला ना. तशा प्रकारचं रेषा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. म्हणून जो तो भगवंता तुमच्या कृपा आशीर्वादाने आपल्या कर्माच्या ठिकाणी व्यवस्थित कर्म करतोय. तू मनाचे उन्मान, तू बुद्धीचे समाधिदान, तू अभिमानी निराभिमान, चित्ताचं चिंतन तुझे. भगवंता आता कुठे धावे मन न देखलिया. मन कशावर बी, जसं माशी कशावर बी बसते, पण अग्नीवर बसते का? पहिल्यांदा पेडा करा माशी आधीच, आणि तिलाच म्हणाला ती ज्याच्यावर पेडा बनवला त्या स्टोवर बसल का अग्नीवर? अजिबात बसत नाही. तसं मन बैसल जयावरी सैराट ते जाय न प्रति ब्रह्मणा दाही दिशा सुद्धा ह्या मनाला भ्रमण करण्यासाठी पुरत नाही. ते एवढ्या 2-3 वावे येते बरं का. पुन्हा महाराज पळत जाऊन मग म्हणले असणारा मनाला दाही दिशा भ्रमणाला फिरायला पुरतच नाहीत. पण तेच मन येणे स्वच्छ मन झाले हवरी परत माघारी येत नाही. म्हणून देवा मनाची उन्मन अवस्था तुझ्यामुळेच होती, तूच करू शकतो. एकदा मन तिकडे गेलं की मन हवरी होत नाही, परत माघारी येत नाही. का? तर मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन एकदा राम झाले की प्रवृत्तीला सोडतं, निवृत्तीशी मिळतं. तसं मनाला थांबवणारं कोण असेल तर भगवंत तुम्हीच. नाहीतर मन आता बसलेत का त्याला झटके घालच्या कुलपाला, आहे का नाही? किती वेळ लागतात काय की महाराज मग अशी गुरुनं सांगितलं मला तर आल्या तर मला तर जेलमध्ये टाकणार म्हणला. म्हणलं मी कधी मनाने नाही म्हणलं, मनाने मी ध्यानी मी चालू म्हणलं, मनाने जाऊ दे बाबा जेलमध्ये म्हणलं, बघू तो कलेक्टरचा भाऊ असेल तवा मग म्हणजे अशा प्रकारचा मनाला उन्मन करणारा कोण असेल तर भगवंता तुम्हीच आहोत. म्हणजे एवढंच नाही, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटत रंग. बुद्धीत काय विचार येईल ती सांगता येत नाही. पण एकच करा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एकदा बुद्धीचं वैभव भगवंत झाला की बुद्धी समाधी अवस्थेत म्हणजे समाधान बुद्धीला होतं. नाहीतर आपण म्हणतो ना दही खाऊ का मई खाऊ, सारखं असं बुद्धीला बुद्धीचे विचार येतात. पण भगवंता बुद्धीचं वैभव भगवंत झालं की मग भगवंताला एकच बघायचं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुकजो नारायण आहे. का तर नारायणाच्या हातात आहे बुद्धीत विचार काय टाकायचं काय नाही ते. नाहीतर म्हणतात की ज्याचं असणारं जे काय कर्म मागच्या जन्मीचं कर्म आहे त्यानुसार बुद्धीत विचार येत असतात ना. म्हणतात म्हणजे ती वरी आहे, पण माझ्या वरी देण्यात महाराज नाही तर तुम्ही म्हणतात सांगा आम्हाला प्रमाण ती वरीच वाचून, वरी एवढी काय ध्यानात राहत नाही. कसा अभ्यास करायचं म्हणलं तर लग्न झाल्यावर कळते, तर कळत नाही बरं का. अवघड असते का तर ही संपलं ती संपलं सोळा वाचायचं ना तीच काय का नाही. पुन्हा डोक्यात विचार वेगळंच, ही घ्यावा का ती घ्यावा का ती घ्यावा, लय पुन्हा डोक्याच्या मकळ्या ही का अशा मकळ्या. मग बुद्धीचं वैभव जर भगवंत बनवला निदान 8 ते 10 तरी जागेवर राहते माणूस बरं का. मग अशा प्रकारचा बुद्धीचं वैभव भगवंत तुम्हीच आहोत. म्हणजे एवढंच नाही म्हणजे असणार भगवंता जी काय ध्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्या अभिमानाला संपवणारा कोण असेल तर तो भगवंतच आहे. का तर तू काय म्हणे अभिमान गेला देवच झाला, देव करणारा अभिमान संपवणारा भगवंत तुम्हीच. आणि लक्षात ठेवा चित्ताला चिंतन करून देणारा भगवंतच आहे अशा असणाऱ्या भगवंता. का तर चित्त कसं असतं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. आता चित्ताला वाटतं चित्त करायची धावा धाव, चित्त जुळा विषय आवडेल चित्ताला तिकडं चित्त धावा धाव करतंय. कवर ह्या दोघांनाच बघावं डोळ्याला वाटतंय. ॲडव्हर्टाईज बी नाही पलटी बी नाही. थांबा गुरुजी पलटी मारून दोनच राहिल्यात आजच्या. मग म्हणलं कवर या दोघांनाच बघावं असं चित्ताला बी वाटतं. म्हणून चित्त करतं धावा धाव, इकडं पळ तिकडं पळ करतं. मग ते चित्ताला सुद्धा समाधान करणार, चित्ताला सुद्धा स्थिर करणारं कोण आहे, चित्ताला चिंतन लावणारं देणारं कोण आहे तर ते भगवंत आहेत. अशी स्तुती ती अप्सरा करू लागली. तू प्राणांचा निज प्राण, तू जीवाचा जीवापण, प्रबधावया कुंभकर्ण कृपा संपूर्ण करावी. भगवंता
भगवंता माझ्यावर कृपा करा, नारायण माझ्यावर कृपा करा. का तर तुम्ही असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या प्राणाचा निज प्राण असणारा तुम्ही आहोत. म्हणते प्राण गेला की काय म्हणतो, राम नाम सत्य है. आणि आधी खोटं होतं काय, जिवंत होतं तर खरं. मी त्याला सांगते राम नाम सत्य, चौघ जण उचलताना काय खरंय, जिवंतपणे सांगा की सत्य आहे म्हणून. कोण सांगितलं नाही, जाऊ दे पाहुणं, ती खंड देणारी वेगळीच असते, ती म्हणणारी सत्य वेगळीच आहे म्हणते, ती वेगळीच असते, कधी इकडे आलेली नसते. मग असं म्हणजे सर्व असणाऱ्या प्राणांचा प्राण कोण असेल तर प्रभू रामचंद्र भगवंता तुम्हीच आहोत. म्हणजे एवढंच नाही, सगळ्या जीवाचा जीव कोण असेल, आधार कोण असेल तर भगवंता तुम्हीच आहोत. म्हणून भगवंता माझ्यावर कृपा करा, त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी माझ्यावर कृपा करा, मला मदत करा. प्रबोधोनी कुंभकर्ण निवारावे माझे विघ्न, ऐसे ऐकता विज्ञापन श्री नारायण तुष्टला. एकच काम करायचं, अप्सरा एवढी भली मोठी आहे, एवढी तिची असणारी वाहवाय आहे, स्वर्गाच्या ठिकाणचं भूषण आहे. कमी आहे का स्वर्गात? 33 कोटी देव तिच्या जवळ आहे, 33 कोटी देव तिच्या जवळ आहे. रडली कुठं? शेवटी देवा पुढेच का नाही, तिला तिथं रडा येतो का? मूळ नारायण, मूळ सिंचनी शाखा पल्लव जैसे. मुळाला पाणी घातलं की परत वर पाणी घालायची गरज नाही. तसं मूळ भगवंताला एकदा आपला भगवंत केला की बाकीची हिंद्री गायवानी हिंद्री शिंद्री आपल्या पोटासाठी जे मागे तिशी ती अवधान. तुकाराम महाराजाप्रमाणे बाकीच्या देवाची गरजच नाही. मुळाला धरलं की विषय संपला. तसं मूळ नारायण आहे, मूळ भगवंत आहे, आणि त्या मूळ भगवंताला असणारा आराधना त्याची केली. म्हणून भगवंताला ती विनंती करू लागली की भगवंता माझ्यावर एवढी कृपा करा, त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी मला मदत करा. देवाला म्हणा लागले का ती तर देव भूषण देवच आहे, एक प्रकारचं स्वर्गात म्हण, आपण स्वर्गामध्ये देवच आहे, देवता आहे. पण ती सुद्धा मूळ नारायणला शरण गेली आणि त्या मूळ नारायणाला शरण जाऊन म्हणले मला एवढी मदत करा कुंभकर्णाला उठवायसाठी. अशा प्रकारची तिची असणारी जी काय मागणी आहे, प्रार्थना आहे, भगवंतापर्यंत पोहोचली गेली आणि भगवंत तिच्यावर प्रसन्न झाले आणि कुंभकर्णाला कसं उठवते. अंतर्यामी श्री नारायण ऐकता उर्वशी गायन, चेतव्या सुराचा प्राण चेतना संपूर्ण चेतविली. आता अशा प्रकारचं तिची अर्थ हाक भगवंताने ऐकली. हाक बी अशी मारावं बरं का भगवंताला. राजा रावणासारखी तर कोणी हाक मारत नव्हतं. क्षणात त्याला संस्कृत असणारा श्लोक आठवायचा. काय कसं म्हणत होता, कसं काय काय की आपल्याला अजून म्हणायला सुद्धा येत नाही. रंबा रंबा ठंबा ठंबा काय अवघड आहे परिस्थिती. एवढं राजा रावण विचार. तेवढंच भगवंताची स्तुती त्या अप्सरांनी केली. भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर भगवंतानी लगेच असणाऱ्या त्या कुंभकर्णाच्या प्राणाला असणारी चेतना दिली आणि चेतना दिल्याबरोबर दावे प्राण तो अंतर्यामी आवरून हृदयानुनी आपण दशदा संपूर्ण स्थापिला. घोर असं गर्जन असणारा ते कुंभकर्ण करत घोरत होता म्हणजे असणार. पण त्याचा घोरण्याचा आवाज आतल्या आत भगवंताने आवरला. हृदयात राहतात ना भगवंत, माझ्याच हृदय भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. ह्या त्रिजगताच्या ठिकाणी काही अप्राप्त असं नाही का, तर भगवंताचं ब्रीद आहे योगक्षमम वाह्म्यम. योगक्षमम वाह्म्यम, अप्राप्ती प्राप्तीचं असं अप्राप्त आहे, त्या अप्राप्ती प्राप्ती करून द्यायचं आणि प्राप्तीचं रक्षण करणं हे भगवंताचं ब्रीद आहे. मग अप्राप्त काय होतं, कुंभकर्णाला उठवणं. भगवंत हृदयात आहे, ते अप्राप्त असणारा भगवंतांनी प्राप्त करून दिलं उठवायचं आणि तिचं रक्षण बी केलं त्याला उठवायचं. अजून थांबलेच भगवंत अंतर्यामी असणाऱ्या भगवंताने, हृदयाच्या वास्तव्य करणाऱ्या भगवंताने त्या असणारा घोरणं आहे ती बंद केलं कुंभकर्णाचं म्हणजे असणारा. आणि घोरण्यातनं जो काय प्राण जात होता, प्राण म्हणजे कळलं का, नासावाटी वाहे प्राण बर का. प्राण अपान उदान व्यान समान हे 8 असणारे वायू आहेत आपले असणारे. मग ह्या 8च्या 8 वायूला चालना दिली भगवंतानी, का तर त्याच्याशिवाय हलतच नाही. ते हे असणार अंतर्यामाच्या ठिकाणी आवरला प्राण म्हणले आणि प्राण आवरल्या बरोबर हृदयाच्या ठिकाणी बघा प्राण आवरायचा. कोणाला आवरायचा असला तर कान नाक बंद करा. प्राण आवरला की ध्येय बघा सगळे गात्र विकल होते, ज्यांची त्याला लगेच सांगतात प्राण बंद झाला, प्राण झाला. मग ती उदानला म्हणतात सुट, पण उदान कसा सुटल, लगीच्या लगी अपमार्गी सुटत असतो, ती काय लवकर सुटत नाही. मग अंगाला कळा लागायला सुरुवात होत्यात. अंगाला कळा लागलं की माणूस काय होतं, गुद मारायला लागला एक लावा.
तसं कुंभकर्णाचं गुदमरायला असणार चालू होऊ लागलं. प्राण परिचार प्रयुक्ती चेतनाची त्याची शक्ती तिने चेतविला इंद्रिय वृत्ती देह स्फूर्ती आठवली. त्याचं काय प्राण आहे, त्या प्राणाच्या विचाराने असणाऱ्या काय झालं, चेतना चित्शक्तीला मिळाली. त्या चेतन्या त्या असणाऱ्या शक्तीने काय केलं माहिती का, प्राण जर संपला का तर कुंभक्रियेच्या पूरक 3 अवस्थेतनं प्राण चालत असतं. वारा वाहत असे 10 आंघोळ्या आपल्याला असणारा ही दशदा म्हणजे असणारा वारा जो काय असणारा वाहणार आहे तो असणारा. आपण आता जर झोपला माणूस आता चालत असला तर 20 आंघोळ्या असतो आणि झोपल्यावर डबल असतो, 40 आंघोळ्या वाहत असतो. आणि विषयाचा अनुभव घेत असतो तर 40 पेक्षा 80 आंघोळ्या वाहत असतो वारा. आणि तसा वारा वाहत असलेला नासापुटे असणारा ह्याच्यातला प्राणवायू वाहत होता तो भगवंताने आवरला. प्राण आवरला की सगळं असणार, मग अशी सांगितलं ना, प्राण बंद झाला की असणार सगळे गात्र थोडं. म्हणून तर ते मरताना काय का 20 माणसं कशाने होत्यात, प्राणवायू बंद पडलेला असतो. का तर आपलं आयुष्य आहे वयावर नसतं, वयावर अजिबात नाही. एवढं वय झालं मरणार, शत गणिले ते अर्धा रात्र खायची, शत गणिले फक्त गणिलय. पण आपलं आयुष्य श्वासोश्वासावर आहे, श्वासोश्वास. एवढं श्वासोश्वास भरलं की ती माणूस मरणार. ज्या दिवशी जन्मलंय त्या दिवशी लिहिलेलं असतंय. कळलं नाही कळलं सिस्टर? बाटली बघायची, बाटली औषधाची नका, बाटली बघायचं. बाटलीवर ज्या दिवशी बाटली तयार झाली त्याच दिवशी एक्सपायरी डेट. तसं आपलं ज्या दिवशी निर्माण झालं त्या दिवशी एक्सपायरी डेट लिहिलेली असते. म्हणून ज्या दिवशी प्राण चाललेला असतो ना त्यावेळेस प्राण ब्रह्मदेव शेवटचं मोजायला सुरुवात असतं. 1 झाला, 2 झालं, राहिलं 4 शिल्लक. मग आपण काय म्हणतो, जीव चाललाय, जीव यायला लागलाय. ती शेवटचं 1-2 मोजायला चालू असतं. रोज असं 100-21,600 वेळा रोज पटापटा मोजत असतात. पण शेवट राहिलेला दमाने असते ना, नंतर फास्ट गेला की ही सरला म्हणजे. म्हणून शेवटचा असणारा प्राण हळू असणारा मोजतात आणि पूर्ण 100 मग काय त्याचं लिहिलेलं असेल तेवढं झालं की संपला. मग प्राणवायू असं एवढं फार महत्वाचं आहे. म्हणून ह्या प्राणवायूला जास्त जाऊ द्यायचं नाही, आवरायचं. आणि कुंभमेळ्यात महाराज लोक कशावर जगते ती, मग त्याला का 350 आहे, शतगणिले ते अर्धरत्न खाय तरी तू एक महाराज म्हणते ते 350 वर्ष झालं, 500 वर्ष झालं, 200 वर्ष झालं. मग कसं जगते? कुठे गेलं 50-100 वर्ष कलियुगात? कुठे गेलं? मग श्वासोश्वासावर आयुष्य आपलं. जे श्वासावर एवढं नियंत्रण करतात, श्वास आवरतात, श्वास वायपट जाऊच देत नाहीत. आपण झोपण्यातच घालणार अर्ध. झोपलं की जास्त असणार वायू जातं. कष्टाच्या कामात जास्त न कष्ट. लय सोप्या भाषेत सांगतो, कष्ट करणारा माणूस लवकर संपतो का बिगर कष्ट करणार? त्याचा श्वासोश्वासच लय वाया गेला नसतं. आपलं घागर उचललं की गेला 2-4 जास्त, घागर ठेवली की गेला 2-4 जास्त. त्याच्यामुळे ती काय आराम मध्ये असते. ती जय श्रीराम आपली सेवा संपली असं म्हणले असणारा कुंभकर्णाने म्हणले असणाऱ्या भगवंताने काय केलं, चेतनेला असणारी जी शक्ती पाठवली. आता तुम्ही म्हणता कशी शक्ती? भगवंताची शक्ती ताकद दिसत नाही. तुम्ही म्हणता दिसत नाही, खरंच दिसत नसती. चित शक्ती दिसत नाही, चेतना दिली भगवंताने. करण दिसतंय ना हात लावल्यावर? कशा प्रकारची भगवंताने असणारी चेतना दिली. आणि चेतना दिल्याबरोबर कुंभकर्णाला देहस्फूर्ती आठवायला चालू झाली. आपण कुठं बसलोय? श्री संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिरात बसलोय. हे कुंभकर्णाला आठवायला सुरुवात झाली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. बसायचं गपचे दोघांनी बे. देह स्फूर्तीचे री कैवाडे उघडे नेत्रांची कवाडे, सवनाचे डाळे उघडे वाचा निवाडे वदे स्पष्ट. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत अशा पद्धतीने भगवंतानं असणाऱ्या कुंभकर्णाच्या शरीरामध्ये जो प्राण होता इकडं तिकडं फिरत होता, इतस्तता, त्याला त्या ठिकाणी एकत्र आणलं. आणि देहस्फूर्ती आठवल्यानंतर मग हळूहळू डोळे उघडायला सुरुवात केली. कान जे आतापर्यंत जी वेळ वाजवत होते ते आतापर्यंत ऐकू जात नव्हतं, पण आता थोडं बाहेरच्या गोष्टी कानावरती पडायला लागल्या, ऐकायला यायला लागलं. तोंडामधून कधी शब्द बाहेर पडायला लागला. म्हणजे कान जागे झाले, तोंड उघडलं, डोळे त्यानं अर्धे उघडले. अशी जागी व्हायची प्रोसेस
सुरू झाली. यांचे औषध बी शुद्ध पडलेला सावध झाला. प्राण परिचारिता ग्राणी सावधानत सकळ करणी बुद्धी बोधवे बोधुनी संकल्प मनी चेतविले. आणि प्राण त्या ठिकाणी नाकाच्या इतर नाकापाशी आणून ठेवला. नाकामध्ये त्या ठिकाणी प्राण स्थापन केला भगवंतानी, जो फिरत होता बाहेर नाकाच्या भावतनं. मग अशी सांगितलं, श्वास जर सोडलं तर हात तिंडत आकाशामध्ये फिरत होतं. किती दिवस तरी खाली येत नव्हते. एवढा भयंकर वारा त्याच्या असणाऱ्या नाकामधून निघत होता, बाहेर येत होता, जात होता. असा असणारा प्राण आणि सावधानता शरीरामध्ये त्या ठिकाणी भगवंताने आणली. बुद्धीच्या ठिकाणी चैतन्य निर्माण केली असं सांगतात. एक निशंक सुंदरा चंदन चर्चिती निशाचरा एक गालिती विंजन वारा एक राक्षसेंद्रा थापटिती. आणि कुंभकर्णाची जागी होण्याची अवस्था पाहिल्यानंतर मग ज्या काही स्त्रिया आलेल्या होत्या त्या असणाऱ्या काही कुंभकर्णाच्या शरीराला अंगाला चंदन लावू लागल्या थंड वाटण्यासाठी. काही त्या ठिकाणी असणारे त्याला त्या ठिकाणी त्याचं अंग मर्दन मालिश काही त्या ठिकाणी करू लागल्या. काही स्त्रिया त्या ठिकाणी त्याला कुंभकर्णाला वारा घालू लागल्या, उकडायला लागले. म्हणून त्या ठिकाणी सांगू लागले, गीत वाद्य स्वर सुस्वर प्रामद गायनाती मधुर ऐकोली उठिला निशाचर आधी दुर्धर भयानक. आणि इकडे त्या असणाऱ्या अप्सराची प्रार्थना अंतकरणामधून चालू होती आणि बाकींच्या स्त्रियांचं गायन चालू होतं. त्या अप्सरेच्या अंतकरणातली प्रार्थना भगवंतानं ऐकलेली होती आणि ह्यांचं गायन कुंभकर्ण जो ऐकत होता ते जाग झाल्यानंतर ना सुंदर अशा प्रकारचं गायन ऐकू आलं, कानावरती पडलं आणि तिथून हळू कुंभकर्ण जागा झाला. उग्र क्रूर भयानक दृष्टी कळी काळ चळी कापे पोटी प्रमदा पळाल्या उठाउठी सैन्य बारवाटी पळाले. उठून कुंभकर्ण जागा झाला, सगळं पूर्ण सावध झाला. सावध झाल्याबरोबर डोळे उघडले. त्याची असणारी दृष्टी कुंभकर्णाचं डोळे उघडलेलं पाहिलं सगळ्यांनी. म्हणले आता ही जाग झाली, आता याच्या पशी थांबायला नको. वाट दिसल तिथं सगळं स्त्रिया सैन्य पळू लागला. जांभया देता निशाचर जैसे गडविले पिताळ वीर तैसे मुख पसरले दुर्धर अति उग्र भयानक. उठल्या जांभाळी दिली त्यानं. तोंड वासलं कुंभकर्णानं. जसं पाताळात मध्ये दरी असावी तशा पद्धतीने त्याचं तोंड उघडलेलं पाहिलं. घाबरले, पळाले. विजू तेज आती कडाळी जीवा लागला की तांबडी कराळ विक्राळ दाडांची जोडी प्रळय कृपाडी सतेज दृष्टी. आणि विजेचं जेवढं तेज असतं लखलखत तशी असणारी त्याची जीभ त्या असणाऱ्या त्याच्या तोंडामध्ये दिसू लागलेली होती. अकराळ विक्राळ अशा प्रकारचा त्याचा चेहरा होता. तोंडामधली दाढ होती, दात होते असं सांगतात. भयानक रूप भयानक दृष्टी भयानक सर्वांगाची पुष्टी परम भयानक उठिली सृष्टी कापती पोटी सुरसिद्ध. आणि सगळेजण घाबरू लागले. भयानक दृष्टी आहे त्याचं असणारं तोंड, चेहरा, त्याचं असणारं स्वरूप, त्याचं उठणं सगळं भयानक होतं. पाहिलं सावध झालेला सगळी पळाली. सूरसिद्ध सुद्धा कुंभकर्ण जागा झाला म्हटल्यावर घाबरू लागले. प्रमोद झाला कुंभकर्ण राक्षस सांगो येती रावणा प्रवेशोरी लंका भवना सभास्थाना ते आले. आणि इकडे कुंभकर्ण सावध झाला, झोपेतून उठलाय म्हटल्याबरोबर जे असणारे दूत होते राजा रावणाचे ते पळत सभेमध्ये गेले. रावणाची जिथं सभा होती तिथं गेले आणि राजा रावणाला सांगू लागले, सिंहासनी दशानन दूत गालिती लोटांगण प्रबोध पावला कुंभकर्ण कर जोडून सांगती. आणि राजा रावण सिंहासनावरती बसलेला होता. 84 संख्या योजन रावणाचं सिंहासन. अंगशिष्टामध्ये आणती घेऊया असं असणार राजा रावणाचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावरती बसलेला राजा रावण आहे. ही असणारे दूत गेले, हात जोडले, लोटांगण घातलं. उर्वशीचा चमत्कार विनाश जोनी सुस्वर
प्रबोधिला निशाचर महावीर कुंभकर्ण. आणि ते दूत जे बघितलं ते सांगितलं. ह्यांना काय माहिती भगवंतानं उठवलेलं? त्यांनी फक्त बघितलं उर्वशी गायन करत होत्या आणि त्या गायनाच्या आवाजानं कुंभकर्ण उठला. ह्यांनी डोळ्याने बघितलं होतं दूतांनी. त्यामुळे राजा रावणाकडे गेले, सांगितलं महाराज झोपलेला होता तुमचा भाऊ, आम्ही अथंग प्रयत्न केले उठला नाही, पण उर्वशी संगीत विशारद होती, काय सुंदर अशा प्रकारचं गायन केलं, कुंभकर्ण जागा झाला. रावण सांगे दूतांची परमक्षुधा कुंभकर्णाची, तृप्ती भोजन देऊन त्याची मजपाशी मग आणावा. रावणानं दूताला सांगितलंय उठलंय तर उठू द्या, त्याचं फूट भरल्याशिवाय माझ्याकडे आणू नका, त्याला जेवायला द्या. महाराजांनी सांगितलंय उठले उठले जेवायला लागतंय, त्याच्यामुळे जे लागतंय ते त्याला नेऊन द्या, पोचवा, त्याची तृप्ती करा, फूट भरा, मग माझ्याकडे पाठवा. रावण सांगू लागला शीघ्र न पावे अनहार, पुढे पाठविला फलहार, मेषवर हा जम्मुक उष्ट कपळ अपार गिळीत. आता ही उठलेला होता, मग अन्न तयार झालेलं नव्हतं जेवायला. मग तयार नसताना फलहार म्हणजे नाश्ता, नाश्त्याला पाठवलं काय, पोहे उपीट असलं का, उंट मोठमोठ्याने उंट, डुक्कर, कोल्हा, पुन्हा असणाऱ्या म्हैशी, मेंढर, गाढव, अशा प्रकारचं फक्त नाश्ता म्हणून कुंभकर्णाकडे पाठवला. मेंढरे गालिता मुखात कान वाटे निगती मेमत, एक दी गेली उजित तेने सिंकत सटसटा. आणि मेंढराचा कळपच्या कळप एकंदून नव्हती, कळपच्या कळप होते. असे एका कळपामध्ये असंख्य मेंढर, आणि ती असणारी मेंढर तोंडात घातली की कानातनं बाहेर जात होती. मग एका त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या नाकामध्ये अडकलं. काय झालं? शेमुळाच्या बेडक्यात राक्षस दळपती असंख्यात, रावणाच्या सभ्यात शेंबूड पर्वत वीरावरी. कुंभकर्णाच्या नाकामध्ये अडकलं, त्याच्यामुळे सटा 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 शिंकू लागला. तोंडातून नाकामधून शेंबूड आणि बेडुकाचा त्या ठिकाणी ढिगारा. राजा रावणाच्या सिंहासनाच्या पुढे, त्याच्या पुढं, त्याच्यामध्ये काही राक्षस असंख्य वाहून जाऊ लागली शेंबळामध्ये. कुंभकर्णाच्या शेंबुडात सभा झाली सैचल स्नात, तरी तो नव्हे तृप्त मृगे बक्षित चितळेशी. आणि कुंभकर्णाने शिंकलेला त्याच्या नाकातून पडलेला शेंबूड सगळ्या सभेवरती पडला. त्या शेंबडामध्ये आंघोळ केली सगळ्या असणाऱ्या सभेनं लोकांनी, आणि शुद्ध अशा प्रकारे झाली कुंभकर्णाच्या नाकातली आंघोळ झाली. पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर ना तरी सुद्धा हेच बाबाचं पोट भरलं नाही. मग असणारी हरणाचे कळपच्या कळप पुन्हा खायला सुरुवात केली. करी गाच्यात आरडत जात वरागी ओरडत, रान वैसे गाच्यात झुंजत थडके देत कळप गिळी. मग कोल्हे पोटामध्ये टाकलेली होती, काही घशामध्ये अडकले होते, डुकरांचे कळपचा कळप तोंडामध्ये टाकलेलं होतं. तेही त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन एकमेकाबरोबर युद्ध कुस्ती खेळत होते असं सांगतात. हस्ती सापडल्या हातातळी ध्वज पताका मावतशी, रावण शंकला ते काळी करील ओळी लंकेची. हाती जर कुंभकर्णाच्या हाताला लागला तर मग ते हाती रथ, हाती ध्वज पताका त्याच्या सहित तोंडामध्ये कुंभकर्ण टाकत होता. कळपच्या कळप गिळत होता. हत्तीवर बसलेला जो महावंत आहे त्याच्या सहित पूर्ण हत्तीवरती महावत, त्याच्यावरती त्याचा ध्वज पताका, ते हत्तीलाच घ्यायचं पोटामध्ये टाकायचं, असं कुंभकर्ण भक्षण करू लागला. रावणाला शंका वाटली, जर ह्याचं पोट नाही भरलं तर. दोन्ही सांगती दूत लंकेच्या बेटीची वाट पाहत, ज्येष्ठाज्ञा मानून समर्थ उठीला त्वरित कुंभकर्ण. खाऊ लागलेला होता, पोट नव्हतं भरत त्याचं, किती बी त्या ठिकाणी खाऊ लागला ढिगाराच्या ढिगारा. लांबून दूध सांगू लागले जवळ जायचं नाही, जवळ गेले की आपण जगत नाही. लांब अंतरावरनं माईक लावून सांगू लागले, ओ महाराज भास्करा म्हणले जेवायचं. राजा रावण सिंहासनावरती वाट बघत आहे, चला तुमच्याकडे काम आहे काहीतरी, आणि आपला भाऊ आपल्याला बोलवतोय म्हणून राजा कुंभकर्णानं खाण्याचं बंद केलं, निघाला. कुंभकर्ण सभे अत्युग्र सर्वता गमे क्रूर भ्रात्र
माली उक्त सर्वस्वे. कुंभकर्ण सभेमध्ये सगळ्यात क्रूर होता, भयंकर होता, धिप्पाडचा धिप्पाड शरीराचा, आणि पण भातृ आज्ञेचा किंकर होता, भावाचं ऐकत होता. एवढा जरी मोठा असला तरी रावणाच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. त्यामुळे बंधू आज्ञेचा किंकर होता. राजा रावणानं आपल्या भावानं बोलवलंय म्हटल्याबरोबर निघाला. मूक प्रक्षायिता तेत गुरई सवे शतानुशत राक्षस वाहून जात चळी कापत सेवक. मग आता जेवण झालं, चूळ भरायची कुंभकर्णाला. तांब्यामध्ये पाणी घेतलं फुलपत्रामध्ये आणि तोंडामध्ये घातलं पाणी. कुंभकर्णानं असे पाणी आतमध्ये घातलं आणि बाहेर सोडलं. बाहेर सोडल्यानंतर ना कोट्यावधी राक्षस ते असणाऱ्या गुरुळी बरोबर त्यांना चूळ भरण्याच्या पाण्यामध्ये अनेक राक्षस वाहून जाऊ लागली असं सांगतात. गुरुळीच्या पुरांत दारू घालून वीर काढीत अमित बुडाले जेतीचे तेत आणले संख्यात लावली काशे. कुंभकर्णानं केलेला गुळणा, त्या गुळण्यामध्ये एवढं पाणी होतं, त्या गुळण्यामध्ये बुडालेली राक्षस त्यांना बाहेर काढण्यासाठी नावा लागत होत्या. नावा जहाज मोठमोठाले समुद्रामध्ये असते ते जहाज आणायची, त्यांना बाहेर काढायचं नावेनं, फक्त त्याच्या गुळणीमध्ये असं सांगतात. अशुभक्षिता संख्यात कुंभकर्ण झाला त्रसित मध्याचे गटामित मुखिरीच वित अति त्वरा. आता जेवण झालं, पाणी लागतंय कुंभकर्णाला. पाणी म्हणजे मद्य. महाराजांनी सांगितलं उठल्या रस्ता दिसतोय दुकानाचा, तसं काही जणांना उठल्या लागत प्यायला. महाराज ते तोंड धुतलेलं आम्ही काय बघत नाही ती. आणि उठला, जेवण झालं, पोट भरलं की त्याला प्यायला लागत होतं, प्यायला. आणि प्यायला मद्याचे कोट्यवधी घट म्हणजे घागरी भरून, डेरी भरून, मोठमोठाले ब्यालर भरून मद्याचे घट कुंभकर्णाच्या पुढे आणले. मुखिरीच वित सहस्र घट त्यांचा वय एक गोट कुंठ वाजे गडगडाट हृदय स्फोट राक्षसा. हजारो घट ब्यालर मोठमोठे हजारो त्याच्यामध्ये मद्य आणलेलं होतं. हजारो असणारे घट मुखामध्ये घातलं की एक घोट कुंभकर्णाचा होत होता. आणि नरड्यामध्ये जात असताना, ओतत असताना त्याचा जो आवाज येत होता, तो आवाज बाकीच्यांनी ऐकली की अटॅक आल्यासारखा हृदयाचा स्फोट त्यांच्या होऊ लागला. हे संधी अति तातडी असंख्य पक्वान परवडी लागवेले रावण दाढी राक्षस कोळी धावत. आणि इकडे तर वर्षी जायला टाकलेलं होतं राजा रावणानं त्याला खाण्यासाठी. ही नाश्ता होता आतापर्यंतचा. आता जे खाल्लं तिनं ती नाश्ता. मग राजा रावणानं पाठवलं अन्नाचे असणारे त्या ठिकाणी ढिगारे पर्वतच्या पर्वत राजा रावण कुंभकर्णाकडे पार्सल करू लागला. ओदनाचे गिरीवर शिड्या लावणी निशाचर सोयरिचविता पूर्वतकार तैशेचे डोंगर पक्वान्नाचे. आणि मग जी काय असणार पक्वान्न असेल, अन्न असेल, भाजी भाकरी भात असेल, त्याचं ढिगारे पर्वत कुंभकर्णाच्या आणून पुढे ठेवू लागले. बाप कुंभकर्णाची तोरी एक तिघाचे घटका करी तृप्ती दिशेला पुढारी निशाचरी अकांत. जेवढं बी अनिल कुंभकर्णाच्या पुढे ठेवली एकाच घासात संपवायचं, दुसरा सुद्धा घास लागू द्यायचा नाही. किती बी आणा तुम्ही, बाबा एकाच घासामध्ये खात होता तरी सुद्धा तृप्ती होत नव्हती, त्याचं पोट भरत नव्हतं. ह्याला जेवण पुरवता राक्षसाचा जीव चालला. तृप्ती न पुरे कुंभकर्णा दाख राक्षसानी रावणा बुद्धी आठवली दशानला मास भोजना उपपादी. मग किती जरी अन्न आणलं, अन्नाचे पर्वत ढिगारे आणलं तरी सुद्धा त्याची तृप्ती, त्याचं पोट भरत नव्हतं. राजा रावण सेवक प्रधानाला कळलं. मग त्याला खाण्यासाठी मांस भक्षण कुणाकुणाचं कसं आणतात ऐका. भूक्षू देणे मुखाती विस्तीर्ण आरक्त जीवारक्त नयन तृप्ती न पावे कुंभकर्ण धाडी रावण मास आहार. आणि अतिशय क्षुधेनं
भूक लागलेली होती, त्यामुळे विस्तीर्ण पाताळासारखं तोंड वाचलेलं होतं. भयानक त्याचा मुखचंद्र होता. आतमध्ये जीवा आरक्त त्या ठिकाणी जीभ होती. लाल भडक होते, लाल भडक डोळे झालेले होतं. 2 दिवस आपण त्या ठिकाणी जास्त झोप झाली तरी मी डोळे लाल होते. 6 महिन्यात उठला होता. त्याच्यामुळं कधी कधी 10 महिने लागत होतं, 9 महिने 10 महिने लागत होतं. उठल्याबरोबर लाल भडक डोळे झालं. पेल्यावर मग किती पेला आता आम्हाला काय वास पाकाती चोकट मैरेक मध्य श्रेष्ठ मध्याचे कोटी कोटी गट दाढी दशकांठ आरार्थ. मग त्या ठिकाणी माणूस चकना म्हणून पाठवला होता आणि त्याच्याबरोबर जे होतं, हे ऐकलेले शब्द आहेत म्हणून सांगायला, त्याच्याबरोबर जे आणलेलं होतं मद्याचे असणारे त्या ठिकाणी अनेक घट आणलेले होते आणि ते कुंभकर्णात प्राशन करू लागला. सुखी व्हावा कुंभकर्ण उत्तम पदार्थ रावण स्वय दाढी साक्षे पुन्हा हर्ष संपूर्ण व्हावया. कुंभकर्ण सुखी व्हावा, त्याचं पोट भरावं, त्याच्या मनाची तृप्ती व्हावी म्हणून सुखी करण्यासाठी असंख्य अशा प्रकारचं घट मद्याचे मांस मद्य जीवन रावण पाठवू लागला. मास मद्याचे पय घट कुंभकर्ण केले घट तारीख सुदे चालवलाट चाटी गोट मठ मठा. आणि मांस पाठवलं, अनेक मद्याचे घटच्या घट त्या ठिकाणी पाठवले. ते सगळे एकाच घोटामध्ये एकाच घासामध्ये कुंभकर्णाने तृप्त केले, तरी पोट भरलं नाही. ऐका त्याची सांगे सोय रावण राणी डेजल वानर घन बाक्षुरी श्रीराम लक्ष्मण तृप्ती संपूर्ण पावसी. रावण सांगू लागला, दादा हिथच लंकेमधलं कुठलं खायला लागला, इथं कमवून आणून तुम्हाला खाऊ घालून आमचा जीव चालला. रणांगणावरती जावा तिथं, आणि तिथं असंख्य वानर आहेत, राम लक्ष्मण आहेत, काय तुम्हाला तिथं पोटभर त्यांचं गिळंकृत करायचं ती करा, असं रावण सांगू लागला. मैरेक मध्य पान साक्षेपे करवी रावण तृप्ती पाहून या पूर्ण कुंभकर्ण डुलत. मग असंख्य अशा प्रकारचे मद्याचे घट आणलेले होते, मांस आणलेले होते, अनेक अन्नाचे पर्वत कळप सगळं खाल्लं आणि तृप्त झाला. थोडस त्याचं पोट भरलं, आजच्या दिवसापुरतं भागतय म्हणून त्या ठिकाणी तृप्तीची ढेकर दिली, डुलू लागला. मैरक मध्य पान परिपाटी कुंभकर्ण सृष्टी पृष्टी हर्ष उचमळला पोटी आनंद सृष्टी न समाये. आणि जी काही मद्य पाठवलेलं होतं, अनेक प्रकारचं मांस पाठवलेलं होतं, ते असणारे ढिगारे कुंभकर्णानं खाल्ले. मग त्याची असणारी तृप्ती झाली, पुष्ट झाला, त्याचं पोट भरलं, आनंद वाटला, असं सांगतात. तृप्ती पाहुनी संपूर्ण स्वस्थ बैसला कुंभकर्ण तेव्हा सेवक प्रधान करीती नमन साष्टांगे. आणि एवढं खाल्ल्यानंतर मग त्याचं असणारं पोट भरलं, मग निवांत बसल्याबरोबर जे काही सेवक प्रधान रावणाचे होते ते कुंभकर्णाच्या जवळ म्हणजे लांबूनच बोलू लागले. पूर्वी एक क्षुदिता पाशी जे देखे त्या ते ग्रासी स्वस्त बैसल्या सावकाशी आला त्या पाशी परिवार. आता सगळी कुंभकर्णाच्या जवळ आली, त्याला माहिती आता काही करत नाही. आधी जर गेलो असं तर खाऊन टाकलं असतं भुकेमुळं. त्याच्यामुळे भूक लागल्यावर कुंभकर्णाच्या जवळ कोणी जात नव्हतं, डायरेक्ट खाऊन टाकत होतं. म्हणून आता तो तृप्ती भरलेली आहे, त्याचे पोट भरलेला आहे, निवांत बसलेला आहे. मग सगळे असणारे रावणाचे सेवक कुंभकर्णाच्या जवळ आले. सेवक दे कोणी प्रधान त्याशी पूछे कुंभकर्ण मज उठवया काय कारण स्वस्त रावण आहे. आणि ज्यावेळेस सेवक पाहिले, प्रधान मंडळी पाहिले कुंभकर्णानं, त्यावेळेस म्हणले, बाबांनो काय अडचण आली सांगा, काय झालंय, लंकेवरती काही संकट आलंय का, राजा रावण सुखी आहे का, अडचणी काय आल्यात सांगा. मग कशाला उठवलंय मला, मी स्वतःहून उठलोय का, एवढं मोठं त्या ठिकाणी कुटाणा करून तुम्ही उठवलंय, मग कशासाठी उठवलंय, का उठवलं सांगा. स्वस्त लंक राज्यानु बंधू स्वस्त माझे ज्येष्ठ बंधू तरी का केला मज प्रभू दू कार्यानुवादू
जर लंका राज्य सुखी असेल आहे का? माझे असणारे बंधू लहान मोठे कुणी कुणी सगळे नगरामध्ये गावामध्ये सुखी आहेत का? आणि जर सगळेच सुखी असतील तर मग मला कशाला उठवलं सांगा? अल्प कार्य कारणे माझना लुटविजे रावणे मज साक्षेपे उठवणे तो सांगणे कार्यार्थ. आणि कुंभकर्ण बोलू लागला विचारू लागला नवीन वाचक असल्यास केलं जाऊ दे. म्हणले मग जेवण जास्त झालं. जीव करणारा जीव घालताना कटाळा. मग कुंभकर्णाने विचारलं सेवकांना, छोट्या छोट्या गोष्टीवरनं राजा रावण मला उठवणार नाही, कारण मला उठवायचं काय सोपं आहे का? अनेकांना जीव गमवावं लागते. तेव्हा एवढं मोठं जीवन फिवून सगळं एवढा थाट केलाय राजा रावणानं. काहीतरी मोठं काम आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरनं राजा रावण मला उठवणार नाही. मग काय अडचण आली आहे? कशासाठी उठवलंय सांगा? अतिशयसी अति निर्वाण तुमासी आले विघ्न दारुण या लागी माझे प्रबोधन करवी रावण साक्षेपे. आणि कुंभकर्ण सांगू लागला छोट्या छोट्या गोष्टीवरनं मला उठवण्याची तयारी त्याच्यामध्ये तुम्ही येणार नाहीत. भयंकर विघ्न तुमच्यावरती आलेला आहे. काहीतरी संकट आलेलं आहे ह्या लंका नगरीवरती, राजा रावणावरती, तुमच्या सगळ्यावरती. म्हणून राजा रावणानं मला उठवलं. कुंभकर्ण बोलू लागला रावणाच्या अति वीर इंद्रचंद्र वरुण कुबेर त्याचा करीन मी संवार दश शिर सुखार्थ. आणि राजा रावणावरती काय संकट आलेलं आहे? मग राजा रावणाला जर काही संकट आलं असेल त्याला सुख देण्यासाठी राजा रावणानं जर सांगितलं इंद्र चंद्र वरुण सगळ्याला मारायचं तर सगळ्याला मारतो, पण माझ्या असणाऱ्या भावाला रावणाला सुख देतो. कुंभकर्ण सांगू लागला रावण शत्रूची होळी सेने करी नरन कलोळी तरीच मी आतुर बळी दुरे जवळी सुबंधू. आणि सांगू लागला कुंभकर्ण त्या सेवकांना. अजून कुंभकर्णाच्या भेटीला गेला नाही. जे सेवक होते राजा रावणानं पाठवलेले त्यांच्यापाशी बोलू लागला जाऊन रावणाला सांगा रावणाचे जेवढे जेवढे शत्रू आहे वैरी आहेत सगळ्यांना शोधून शोधून मारील आणि माझ्या असणाऱ्या भावाला सुख आणि समाधान देईल तरच मी वीर आतुरबळी बलवान आहे असं कुंभकर्ण बोलू लागला. रावण येताच्या समेळी प्रयाणळ सगळा गिळी मर्दिन शत्रूची समफळी तरीच मी सुबंधू. मी राजा रावणाचा म्हणजे चांगला भाऊ आहे. राजा रावणाचं हित कशामध्ये ती पाहून त्याच्या हितासाठी त्याच्या सुखासाठी सगळ्या असणाऱ्या त्रैलोक्यामध्ये प्रलय जरी आला मोठमोठाला अग्नी जरी आले तरी सुद्धा त्याच्या बरोबर त्यालाही जिंकील. राजा रावणाला सुख ज्याच्यामध्ये वाटल ते मी कार्य करील तरच मी त्याचा भाऊ आहे असं बोलू लागला. गोपला दे कोण्या कुंभकर्ण पक्ष तयाचा प्रधान त्याशी विनवणी कर जोडून विघ्न सांगावया. आणि राजा कुंभकर्णाला भयंकर राग आलेला पाहिलं. रागवलेला आहे बाबा. त्याच्यामुळं युपाक्ष नावाचा प्रधान राजा रावणाचा तो कुंभकर्णाच्या जवळ आला आणि कुंभकर्णाला सांगू लागला देव दानव गंधर्व गरुडादी पक्षी पन्नग सर्व यक्षरादी स्वयमेव त्यापासव भयामा नाही. आणि तू युपाक्ष नावाचा प्रधान राजा रावणाचा कुंभकर्णाला सांगू लागला तुम्ही आता ज्यांची नावं घेतली त्यांच्यापासून आम्हाला कुणाचीच भीती नाही. गरुड असेल देवदानव असतील राक्षस असेल गंधर्व असेल पक्षी पन्नग सगळे यांच्यापासून आम्हाला भीती नाही. मग कोणाचे ऐका घेऊनी वानरांचे भार मनुष्य अवतारी श्रीरामचंद्र त्याने शीन केला दश शिरा युद्ध धुरंधर गांजोणी. आणि आम्हाला जगता
पण एका माणसांची भीती आहे आम्हाला. वानर सैन्य घेऊन तो राम लंकेवरती आलेला आहे, तो माणूस आहे आणि त्या असणाऱ्या मानवाची भीती आहे. त्यानं राजा रावणाला क्षीण केलेला आहे, गांजून टाकलेला आहे, असं तो युपाक्ष बोलू लागला. राघवे विंदिताची बाण लंकेशाचा जावा प्राण रामे देवनिया जीवदान रावण सोडिला. आणि रामचंद्राने बाण सोडला मारण्यासाठी, पण रामचंद्राने सांगितलं जा आजचे दिवस गावामध्ये जा, आनंदानं काय तुला आनंद उपभोग घ्यायचा तेवढा घे, आजचे दिवस तुला जीवदान देतो, पुन्हा माझ्या पुढे येऊ नको. म्हणून सोडून दिलं होतं राजा रावणाला, भयंकर अपमान करून त्याचा जीव रामानं वाचवला आहे, असं युपाक्ष बोलू लागला. रावणे केले सीता हरण त्याने रागे रघुनंदन धुरंधर सजुनिया बाण त्याचा प्राण घेऊ पाहे. आणि मग सांगू लागला तो युपाक्ष, रामाचं आणि रावणाचं वैर का आहे तर रावणे केले सीता हरण. रावणानं त्या रामाच्या बायकोचं हरण केलेलं आहे, पत्नी त्याची चोरून आणलेली आहे आणि आपल्या बायकोला वाचवण्यासाठी रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध सुरू आहे. त्या युद्धामध्ये रावणाला जर्जर करून सोडलेला आहे, असं प्रधान सांगू लागला. कृपाळू रघुनाथ रावणे सोडिला जीवे जित रणी सापडला लंका नाथ न करीच घात श्रीराम. युद्धामध्ये रावण सापडला होता, पण राम पूर्ण कृपाळू आहे. राम एकदा चान्स देत असतो महाराज. आपण सुद्धा म्हणतो बघा, मरता मरता वाचला नाही, वाचवलंय आता तरी पोतीला ये म्हणून वाचवलेलं असतं भगवंताने. भगवंत चान्स देत असतो आणि राजा रावणालाही चान्स दिलेला होता. जा तुझं दिले जीवदाना वेगी जाय आपल्या स्थाना वाट पाहत असतील तुझ्या ललना कंठी प्राण धरोनिया. हरिविजय 25वा अध्याय तिच्या बोलते ती पुढं कथाय भरपूर. आणि अशा पद्धतीने वाचवलं, जीवदान दिलं, जा म्हणले घरला. अशा पद्धतीचा अपमान करून सोडलेला आहे. रामानं रावणाला रणांगणावरती मारलं नाहीये, अपमान करून सोडलं, असं सांगू लागला. श्रीराम परते सर्वथा भय नाही लंकानाथ ऐसे कुंभकर्ण ऐकता सक्रोधता गर्जिनला. आणि सांगितलं त्या विपक्षानं रामचंद्राशिवाय जगामध्ये राजा रावण कुणालाच भेट नाही. मध्ये वगैरे येऊन गेलं बघा, आपण ती एका देगीतलं कोणची होती शरबंधन, त्याच्यामध्ये ववे आल्या होत्या. राम लक्ष्मण मारली यावरी मज वैरी नाही संसारी. म्हणून हे राम लक्ष्मणाची भीती रावणाला जास्त आहे आणि त्यांचीच भीती आहे, बाकी रावण कुणालाच घाबरत नाही, भीत नाही, असं सांगू लागला. ऐकोनी उपाक्ष वचन श्रीराम योधी दुखी रावण ऐसे ऐकता कुंभकर्ण करावया रण खवळला. आणि त्या युपक्षाने सांगितलं की अशा पद्धतीचं रावणावरती संकट आलेलं आहे, फक्त रामचंद्राला घाबरतोय रावण, बाकी जगतामध्ये कोणाला घाबरत नाही, कोणाचीही त्याला भीती नाही. रामचंद्राचा धाक आहे. अध्यायाच्या सुरुवातीला ऐकलं कुठं कुठं राम दिसत होता, त्याला प्रत्येक ठिकाणी राम दिसू लागलेला होता. आपल्यापेक्षा त्याचं भाग्य जास्त आहे, त्याला दिसला तरी प्रत्येक ठिकाणी. असा असणारा राम त्याला प्रत्येक ठिकाणी जास्ती लागलेली आहे, भीती वाटू लागलेली आहे. आणि असं ऐकल्यानंतर कुंभकर्णाला राग आला. मारो राम लक्ष्मण निर्दाळून यावा नरगण मग मी येईन आपण स्वय रावण वंदावया. आणि कुंभकर्णाला भयंकर राग आलाय. माझ्या भावाला एवढं मी आपल्यापासून एवढं झालंय का, इथपर्यंत आलंय तरी अजून राजा रावणाने मला सांगितलं नाही, काही नाही, माहिती दिलं नाही, असं म्हणलंय. उशिरा का व्हायना कळवलं, सांगितलं महत्वाचं आहे. होय, थोड्या वेळ शेवटला 5 वेळ जरी दिल्या समाधान आहे. असू द्या, शेवटच्या
ववीला शेवटच्या वेळेला मला सांगितलं आता राम लक्ष्मणाला मारून टाकतो. सांगू लागला वानराचे मास स्वनित त्याने राक्षस करून तृप्त. राम लक्ष्मणाचे मांस रक्त ते मी समस्त बक्षीन. राम लक्ष्मण वानर एका एकाला मारून टाकतो, सगळ्यांचे मांस रक्त प्राशन करतो. रावण शत्रूसी मर्दून रणी काढवणी दृढ बंधन सुखी करवणी दशासन मग येईन नमस्कार. आणि राजा रावणाची भेट आताच घेणार नाही, आता उठल्या उठल्या आथरुणावरून डायरेक्ट रणांगणामध्ये जातो. राम लक्ष्मण वानराला मारतो, मग रावणाच्या भेटीला येतो. कोणी कुंभकर्ण गर्जन महोदर मुख्य प्रधान स्वय बोलीला सुलक्षण कर जोडून ते ऐका. रावणाचा मुख्य असणारा प्रधान महोदर त्यानं असणारा कुंभकर्णाचं बोलणं ऐकलं. काय बोलतो ऐका. भेटीची उदित दशानन त्याशी भेटोनी आपण त्याचे घेऊन अज्ञापन रंग कंदन करी सुखे. महोदरानं सांगितलं बंधू कुंभकर्ण साहेब असं जाऊ नका युद्धाला, आधी राजा रावणाची भेट घ्या, त्यांचं म्हणणं काय आहे बघा, मग युद्धाला जावा. महोदर सांगू लागला महोदराचे युक्त वचन ऐकता सुखी कुंभकर्ण भेटावया दशानन दिग्निगे आपण आल्हादे. आणि महोदराचं युक्त पटलं कुंभकर्णाला, बरोबर आहे. भावाची भेट घेतल्याशिवाय, लंकेतल्या राजाची भेट घेतल्याशिवाय काही आगाऊपणा करायचा नाही, म्हणून राजा रावणाच्या भेटीला निघाला. झाली रावण अवश्य करणे पडेल रण ऐसे जाणून कुंभकर्ण प्राशी आपण मामध्ये. आणि कुंभकर्णाने विचार केला राजा रावण जर भेटला ते काय पुती वाचायला सांगणार आहे का, राजा रावण जर भेटला काय सांगणार आहे, जाऊन मारा. मग त्याच्या सांगण्यावरून युद्ध करावं लागल. मग आधीच पोटामध्ये पूर्ण पुन्हा भूक नाही लागली, भूक लागली तरी भागावं म्हणून अनेक असणाऱ्या मध्येच घटच्या घट येऊ लागला. सहस्त्र घटांच्या हरिरी चवती त्याच्या मुखा माझारी तैसेची लोणची कोशिंबिरी भोजन परिमा मध्य. अनेक प्रकारचे हजारो घट आणलेले होते मद्याचे. ते कुंभकर्ण आपल्या असणाऱ्या नरड्यामध्ये पोटामध्ये उतरवू लागला. कोशिंबीर लोणच्या सारखं मांस खाऊ लागला. सांडिया कोरवंडिया पापड लाडू तिळव्याचे जोड कुंभकर्ण भोजन गोड पुरत कोड मध्येसी. हे सगळं मध्य होतं. आपल्याकडे असतं लाडू पापड्या लोणचं हे आपल्याकडे आहे, पण अशाच पद्धतीचे पदार्थ म्हणजे अनेक प्रकारचे मांस तो भक्षण करून मैसियांच्या हरी गिळल्या कोशिंबिरी वारी 21 सहस्त्र पशु सोपचारी लोणच्या वरी बक्षिले. 21,000 असणारे पशु फक्त लोणच्यासाठी. लोणचं एक असतंय, आपलं पूर्ण जेवण असतं एक लोणचं असतंय, आणि असे लोणचं म्हणून 21,000 पशु जनावर त्या ठिकाणी असणारे त्या कुंभकर्ण खाऊ लागला असं सांगतात. दावाग्नी माझी पडे तृण ते जेवी जळे न लागता क्षण ते विजे जे बक्षी कुंभकर्ण ते संपूर्ण करी भस्म. आणि भयंकर आग्नेमध्ये गवत पडावं, जे गवत जळून जातं तशा पद्धतीने कुंभकर्णाच्या हातात नरड्यामध्ये जी अडकली सगळी भस्म झाले. महाभाऊ कुंभकर्ण तृप्ती व्हावं या संपूर्ण भेटावया सोय रावण निघे आपण अति गर्वे. महाभाऊ भयंकर अशा प्रकारचा कुंभकर्ण दिपाड शरीराचा तृप्ती झाली, पोट भरलं, राजा रावणाला भेटायला निघाला. मदोन्मत बळोन्मत गर्वोन्मत अतिउन्मत ऐसा राजग्रहात प्रवेशे कुंभकर्ण. मद उन्मत झालेला आहे कुंभकर्ण, मदानं उन्मत झालेला आहे, बळ उन्मत आहे, बळाची ताकद आहे, गर्वाची ताकद आहे, गर्वानं उन्मत झालेला आहे. अशा प्रकारचा कुंभकर्ण रावणाच्या घराकडे निघाला. एका जनार्दना चरण सम्मुख देखोनी रावण स्वय कुंभकर्ण पण लोटांगण घातले. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतात अशा पद्धतीने कुंभकर्ण रावणाच्या महालापर्यंत आला. राजा रावणाला डोळ्याने बघितलं, बरोबर साष्टांग नमस्कार त्यानं केला. बंधूची भेटी दोघे सांगती गुह्य गोष्टी ते कथेची कसवटी सावध दृष्टी अवधान. आणि उद्याच्या कथेमध्ये 2 भावाची गोष्टी आहे. कुंभकर्ण फक्त प्रश्न विचारणार, राजा रावण उत्तर देणार. हे असणारी दोघांची गोष्टी जो आहे, संवाद आहे, अत्यंत सुंदर आहे. ऐका म्हणतात तिसरी भावार्थ रामायण युद्धकांडे का टिकिया कुंभकर्ण प्रबोधन नाम विशंतीत मध्याई घोडा. श्रीकृष्ण